काय आहे तर तो म्हणायचं विरगळ आहे. मग त्याचा अर्थ काय तर तो म्हणायचा अरे असं काही नाही, ते व्यक्ती असतात लढाई करतात आणि ते मरण पावतात आणि मग नंतर त्याला नेण्यासाठी स्वर्गातून अप्सरा येतात. तर ही एक संकल्पना मला थोडीशी खटकली. जितेन लभ्यते लक्ष्मी मृतनापी सुरांगणम क्षणविदिसेना काय अंचिता मरण रणी. म्हणजेच काय की एखाद्या युद्धाचा मृत्यू हा केवळ आणि केवळ बाणानेच झाला पाहिजे आणि तो रणांगणावर झाला पाहिजे. आणि अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होती असा एक उल्लेख होतो. हतोवा प्राप्तसी स्वर्गा जित्वा व भोक्षसी महिम तस्मा उद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. ते काय म्हणतात की हे कुंतीपुत्र अर्जुन तू उठ युद्धाचा निश्चय कर, कारण का तुझ्यासमोर लढतायत हे सगळे जर तुझे भावबंद असले तरी ते अधर्मी लोक आहेत आणि तुला ह्यांच्या विरुद्ध लढाई करावीच लागेल. आणि लढाई केल्याच्या नंतर जर ह्या युद्धामध्ये तुझा जर मृत्यू झाला तर तुला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार आहे आणि ह्या लढाईमध्ये जर तुझा विजय झाला तर तुला ह्या पृथ्वीचं राज्य उपभोगास मिळणार आहे. सर्वसाधारणतः आपण जर बघितलं तर विरगळाचे जवळपास 40 प्रकार मी ह्यावर्षी डिस्क्राईब केलेले आहेत. जो पण पृथ्वीवरती सूर्यचंद्र आहेत तो पण ह्या जागेची, ह्या ठिकाणाची, ह्या व्यक्तीची, ह्या कार्याची ही आठवण चिरकाल टिकून राहील असा त्याचा अर्थ असतो. त्या आगीमध्ये अशी तिला ढकललं जायचं असायचं आणि ढकलल्याच्या नंतर ती स्त्री त्या अग्नीतून बाहेर येऊ नये म्हणून तिच्या बाजूला काही लोक असे काट्या घेऊन उभे असायचे. आणि साहजिकच ज्यावेळेस ती एखादी स्त्री त्या अग्नीमध्ये तिने प्रवेश केलेला असतो त्यावेळेस तिला ती भाजत असतो, त्यावेळेस ती जोरात ओरडायचा प्रयत्न करते. मग अशा वेळी तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून जोरात वाद्य वाजवले जायचे. बापरे. त्या ठिकाणी एक गाढव दाखवलं असतं आणि त्याच्या खालच्या बाजूला एक बाई दाखवली असते आणि गाढवाचा आणि त्या बाईचा संकर दाखवलेला असतो, जेणेकरून असं कृत्य कोणी करू नये. आणि अशा ह्याच्यावर आपल्याकडे अनेक प्रकारच्या गावामध्ये शिव्या ऐकायला मिळतात. ही शिव्याची पद्धत ही साधारणतः आपल्याकडे अनेक जुन्या प्रकारची शिव्या आहे. हे जे काही लढतायत सैनिक हे तुमचीच पूर्वज आहेत म्हटलं, हे कुठे देव नाही येतं. आणि ह्यांना देवळामागे ठेवायचं कारण काय की त्यांनी समाजासाठी लढाई केली आणि या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणून हे देवळासमोर ठेवलेले आहेत. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः जवळपास एक 3200 गावामध्ये मी ह्या विरगळचं डॉक्युमेंटेशन्स केले आहे. मित्रांनो, उनाड भटकंतीतर्फे दर महिन्याला अतिशय सुंदर अशा ट्रेक्सचं किंवा टूर्सचं आयोजन आपण करत असतो. तर या ट्रेक्स किंवा टूरच्या संदर्भात तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल किंवा या ट्रेक्स किंवा टूर्सला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. तो व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. सर्वप्रथम हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. तर अशा प्रकारचं पॉडकास्ट मी ऐकलेले आहेत पण स्वतः कधीचा अनुभव घेते नाही. पण आज पहिल्यांदा ह्या स्टुडिओमध्ये बसल्यानंतर मला एक वेगळा फील आला की एक चांगलं काम या ठिकाणी होत आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात किंवा अनेक विषय जे अपरिचित असे विषय आहेत, हे अपरिचित असे विषयाचे जे अनेक पैलू आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज मिळतात. कारण की आज सोशल मीडिया इतका प्रभावी आहे की ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करू शकतो की त्याचा इम्पॅक्ट सर्वसामान्य जनतेच्या याच्यावरती होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे पॉडकास्टमध्ये मला आज सहभागी होता आलं आणि एक वेगळा अनुभव आला. तुमच्याशी चांगल्या मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या. एक नम्र आवाहन, आपला पॉडकास्ट पाहणाऱ्यांपैकी खूप जास्त प्रेक्षक चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत. तुम्हा सर्वांना नम्र विनंती की खाली YouTube दाखवलेला रेशो आपल्याला बदलायचा आहे, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. उनाड भटकंती प्रस्तुत उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टीच्या ह्या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला वक्ते लाभलेले आहेत श्री अनिल दुधाणे सर. सर नमस्ते. नमस्कार. सरांनी गेली अनेक वर्ष विरगळ किंवा सत्यशिळा किंवा शिलालेख अशा विषयांवरती खूप जास्त प्रमाणात अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यावरतीच त्यांनी इतिहासाचे मुख्य साक्षीदार विरगळ आणि सत्यशिळा हे पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. त्यांनी आत्तापर्यंत विरगळ, लेण्या, मंदिरे यांच्या 1 लाखांपेक्षा जास्त छायाचित्र काढलेले आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना बरेच कृषी या विषयावरती सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या या पॉडकास्टला लागलेलं आहे, हे आपलं भाग्य आहे. गप्पांच्या माध्यमातून विरगळ आणि सत्यशिळा हा विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर, आपण कॅन्डिडेट गप्पांना सुरुवात करूया. नक्कीच. विषयाकडे जाताना तुम्ही कधी सुरुवात केली, काय केली, ह्या विषयाकडे आपण येऊ. पण जे मेन अट्रॅक्शन आहे विरगळ, नक्की हा प्रकार काय आहे? विरगळ म्हणजे काय तर एखाद्या शूरवीराची स्मारकशिळा. हो. एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली. मग असे अनेक कारणं त्या ठिकाणी असतात. असं काही एकच कारण नाही, त्यासाठी अनेक कारणं असतात. मग त्याच्यामध्ये लढाई असतो, धार्मिक कारणं असतात, सामाजिक कारणं असतात, आर्थिक कारणं असतात. तर अशा अनेक कारणातून ह्या विरगळाचा उगम होत असतो. पूर्वीच्या काळी काय होत होतं की प्राचीन काळामध्ये जे आपण म्हणतो की इतिहासाचे अभ्यास करत असताना आपल्याला अनेक साधनांचा वापर करावा लागतो. यामध्ये भौतिक साधने येतात, लिखित साधने येतात,
मौखिक साधनं येतात. भौतिक साधनामध्ये आपल्याला येतात ते गड येतात, किल्ले येतात, मंदिर येतात, लेण्या येतात, शिल्प येतात, मूर्त्या येतात, विरगळ येतात, सतीशिळा येतात, गद्देगळ येतात. असं लिखित साधनामध्ये आपल्याकडे मात्र येतात ते शिलालेख, ताम्रपट येतात, भुर्जपत्र येतात, ताडपत्र येतात, मोडीपत्र येतात किंवा विविध प्रकारचे लिहिलेले ग्रंथ येतात. मौखिक साधनामध्ये आपल्या पूर्वजांचे जे काही रूढी येतात, परंपरा असतात किंवा कथा असतात, कादंबऱ्या असतात, ज्या आपल्या वर्षानुवर्ष आपण ते वापरलेले असतात, तर त्या मौखिक साधनामध्ये येतात. पहिली जी 2 साधनं आहेत, भौतिक साधन आणि लिखित साधन, ह्याला मात्र प्राथमिक दर्जा असतो. अच्छा. जो दुसरा जो मौखिक साधन आहे त्याला मात्र दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं. विरगळ हे एक वस्तुरूपी भौतिक साधन आहे. लढाई आणि त्यामध्ये आलेला मृत्यू हे विरगळ निर्मितीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. अच्छा. प्राचीन काळामध्ये काय होत होतं की आपल्याकडे जे काही हिंदू राज्य करत होते, मग समजा राष्ट्रकूट असतील, शिलार असतील, कदंब असतील, यादव असतील, ह्या सर्व राज्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये संघर्ष जास्तीत जास्त होत होता. मात्र मध्ययुगामध्ये आपण बघितलं तर 15व्या शतकाच्या आसपास तर आपण साधारणतः मुसलमान आणि हिंदू ह्या 2 राज्यकर्त्यामध्ये आपल्याला जास्त संघर्ष झालेला दिसतो. सातत्याने लढाई होत राहिल्या, सातत्याने संघर्ष होत राहिला आणि ह्या संघर्षामध्ये अनेक लढाईमध्ये दोन्ही बाजूकडचे शत्रुपक्ष आणि जे काही वीर पक्ष असतील ह्या वीर पक्षातले सर्व व्यक्ती मरण पावत होते. या सगळ्या व्यक्तींची स्मारकशिळा उभ्या करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सातत्याने लढाया होत राहिल्या आणि ह्या लोकांची स्मारकं तयार होत राहिली आणि ही परंपरा आपल्याकडे आजही चालू झालेली दिसते. ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे बरेचसे जे असतात ते काही लोक इतिहासाचा अभ्यास करतात, गड किल्ल्यांचा अभ्यास करतात. तुम्ही हा विरगळ आणि सतीशिळा वेगळा विषय कसा काय निवडला? सर्वप्रथम माझा जो मूळ विषय अभ्यासाचा होता तो किल्ला सुद्धा. अनेक अभ्यासकांचा जो मूळ विषय हा किल्लाच असतो, कारण की आपण हे प्रथमतः भटकंती करत असतो आणि भटकंती करत असताना आपण सह्याद्रीच्या पेमात पडतो. बरोबर. या सह्याद्रीच्या रांगेमध्ये जर बघितलं आपण तर आपल्या अनेक गड, किल्ले, मंदिरं, लेण्या दिसतात आणि ह्या लेण्यांच्या परिसरात किंवा गडांच्या परिसरामध्ये आपली ही कुठली स्मारकं वेगवेगळी दिसत असतात. अशाच एकदा माझा मित्र रवी शेडगे आणि आम्ही किल्ल्यांची भटकंती करत असताना आम्हाला ही स्मारकं दिसायची, पण आम्ही त्याच्याकडे कधी त्या दृष्टिकोनातून पाहत नव्हतो. बरोबर. आणि मग काय आहे तर तो म्हणायचं विरगळ आहे. मग त्याचा अर्थ काय तर तो म्हणायचा अरे असं काही नाही, ते व्यक्ती असतात, लढाई करतात आणि ते मरण पावतात आणि मग नंतर त्याला नेण्यासाठी स्वर्गातून अप्सरा येतात. तर ही एक संकल्पना मला थोडीशी खटकली. म्हणलं आजच्या युगामध्ये अप्सरा, आपण ही कुठेतरी स्वर्गाच्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याच्यामध्ये अप्सरा वगैरे येणे किंवा इंद्राचा दरबार, तिथे अप्सरा नाचत असतात असा प्रसंग आपण ऐकलेला असतो. परंतु एखाद्या व्यक्तीला नेण्यासाठी स्वर्गातून जमिनीवरती किंवा पृथ्वीवरती अप्सरा येत आहेत, आता ही संकल्पना मला थोडीशी वेगळी वाटली. परंतु त्यानंतर रवींनी मला सांगितलं की तू पहा की अनेक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या अप्सरा दिसत आहेत. तर मला असं वाटतं कदाचित अशी काही संकल्पना असेल. ह्या संकल्पनेचा शोध घेण्यासाठी मी ह्या विरगळ विषयाकडे वळालो आणि तदनंतर ह्या विषयाचा मी अभ्यास चालू केला आणि मग अभ्यास करता करता त्याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे विरगळ मिळाले आणि जे मी कोडं शोधत होतो की ह्या अप्सरा का स्वर्गात खाली येत आहेत, तर त्या कोड्याचं मला उत्तर मिळालं आणि नंतर मग ह्या विषयाचा मी अभ्यास चालू केला. त्याच प्रश्नाला जोडून घ्या की काय त्याचं उत्तर आहे, सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. की आपल्याकडे कसं असतं की ही संकल्पना का आली की म्हणजे समजा आपण म्हणतो की लढाई केली लोकांनी, की लढाई का केल्या, तर साम्राज्य विस्तार किंवा राज्य रक्षण ह्या 2 गोष्टीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लढाई होत असते. कुठल्याही लढाईचा हा बेसिक नियम असतो. तसं प्राचीन काळामध्ये काय होत होतं की सातत्याने लढाई व्हायच्या. हिंदू राज्यकर्त्यांमध्ये किंवा नंतर मध्ययुगामध्ये मुसलमान राज्यकर्त्यांमध्ये लढाई झालेली होता किंवा अनेक राज्यामध्ये आपण किंवा अनेक राष्ट्रामध्ये बघतो आपण अनेक राजवटीच्या लढाईचा उल्लेख आपल्याला सापडतात. तर महाभारतामध्ये असे एक उल्लेख आलेले आहेत त्याचे की जितेन लभ्यते लक्ष्मी मृतनापी सुरांगणम क्षणविद्युंसेना काय अंचिता मरण रणे. म्हणजेच काय की एखाद्या युद्धाचा मृत्यू हा केवळ आणि केवळ बाणानेच झाला पाहिजे आणि तो रणांगणावर झाला पाहिजे. आणि अशा व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होती असा एक उल्लेख होतो. मग ज्यावेळेस कौरव आणि पांडवाचं युद्ध चालू असतं कुरुक्षेत्रावरती, तर अशा वेळेस काय होतं की 2 कौरव आणि पांडव एकमेकासमोर उभे ठाकलेले असतात आणि मग अर्जुनन हा युद्धाच्या अग्रभागी असतो आणि त्याचा सारथी हा श्रीकृष्ण असतो आणि पुढच्या बाजूला हे कौरवांची सैन्य उभं झालेलं असतं. ज्यावेळेस अर्जुन समोर बघतो त्यावेळेस त्याला बघतो की माझ्यासमोर जे लढतायत हे सर्व लढतायत हे लोक आदर्मी येतं, हे माझेच भाऊबंद आहेत नाहीत का, माझेच भाऊबंद आहेत आणि मी ह्यांच्यावर लढाई कशी काय करू. आणि मग अशा वेळेस तो काय करतो, आपलं स्वतःचे गांडीव धनुष्य टाकून देतो. टाकून दिल्याच्या नंतर मग तो म्हणतो की मी ह्यांच्यावर युद्ध करू शकत नाहीस. मग अशा वेळेस भगवान श्रीकृष्ण त्याला युद्धाला प्रवृत्त करताना म्हणतात की हे कुंतीपुत्र अर्जुना तो उठ आणि युद्धाचा निश्चय कर. त्यावेळेस ते काय म्हणतात की हातोवा प्राप्तसी स्वर्गा जित्वा व भोक्षसी महिम तस्मा उद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. ते काय म्हणतात की हे कुंतीपुत्र अर्जुना तो उठ युद्धाचा निश्चय कर, कारण का तुझ्यासमोर लढतायत हे सगळे जर तुझे भावबंद असले तरी ते अधर्मी लोक आहेत, तुला ह्यांच्या विरुद्ध लढाई करावीच लागेल. आणि लढाई केल्याच्या नंतर जर ह्या युद्धामध्ये तुझा जर मृत्यू झाला
तर तुला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार आहे आणि ह्या लढाईमध्ये जर तुझा विजय झाला तर तुला ह्या पृथ्वीचं राज्य उपभोगास मिळणार आहे. म्हणजेच काय की एखाद्या लढाईमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होते आणि ही स्वर्गप्राप्ती झाल्याच्यानंतर ही भावना जनसामान्यावरती किंवा जे काही सामान्य लोक होते ह्यांच्या मनावरती त्या गोष्टीचा प्रचंड मोठा प्रभाव पडल्यामुळे काय झालं की आपण एखादी लढाई केली किंवा लढाई करण्याचा आपल्याला मृत्यू आला तर आपल्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार आहे आणि ह्याच भावनेतून कुठेतरी ही वीरगळ संकल्पना आपल्याकडे आली. मग ही वीर संकल्पना आली. पुढे वीरगळ संकल्पना काय आली की मग आपण असं म्हणतो की अनेक लोक लढतात, लढाई होते, लढाई झाल्याच्यानंतर ह्या वीरांची आठवण समाजाला किंवा आपल्या कुटुंबाला व्हावी म्हणून ह्या आठवणीच्या प्रेक्षेत त्यांनी अनेक प्रकारच्या स्मारकशाळा उभ्या केल्या. कारण की ते जनतेसोबत दिसणं गरजेचं असतं. त्यांनी केलेला पराक्रम आपल्या डोळ्यासमोर कायमचा दिसणं गरजेचं असतं. आपण तर असं म्हणतो की कधी कधी बघा म्हणतो की एखादा व्यक्ती जर एखाद्या लढाईमध्ये मरण पावला किंवा आपण म्हणतो की काश्मीरमध्ये एखादं युद्ध चालले आणि एखादा सैनिक आपल्या देशाचा मरण पावला तर त्या सैनिकाची आठवण म्हणून आपण इथे अनेक ठिकाणी अमर जवान स्मारक उभं करतो. कारण का की त्या व्यक्तीची आपल्याला कायम आठवण राहते. तर त्या काळामध्ये जी काही व्यक्ती लढाईमध्ये मरण पावले तर त्या शूरवीरांच्या स्मारक जी होती ती स्मारकांची आठवण राहावी किंवा त्या व्यक्तीची आठवण राहावी म्हणून त्यांनी काय केलं की स्मारकं बनवली आणि ह्या स्मारकांनी वीरगळ असे नाव दिलेलं आहे. अच्छा, आता तुम्ही बोलताना म्हटलं की अभ्यास करताना वीरगळींचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळाले. हां, तर नक्की हे प्रकार किती आहेत आणि कोणकोणते आहेत? सर्वसाधारणतः आपण जर बघितलं तर वीरगळाचे जवळपास 40 प्रकार मी यावर्षी डिस्क्राईब केलेले आहेत. साधारणतः आपल्याकडे वीरगळामध्ये अनेक प्रकार येतात. त्या प्रकारामध्ये एक किल्ले निदर्शक वीरगळ म्हणून एक प्रकार येतो. तर किल्ले निदर्शक वीरगळ म्हणजे काय तर ही वीरगळ ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे काय तर त्याच्या किल्ल्याच्या लढाईच्या प्रसंगामध्ये त्याची तटबंदी कोरलेली असते. म्हणजे किल्ल्यावरती हल्ला करणे किंवा किल्ल्यावरती आक्रमण करणे किंवा किल्ल्याचा हल्ला परतून लावणे किंवा किल्ल्यावरती विजय मिळवणे असे 3-4 प्रकार त्याच्यामध्ये येत असतात. की त्याच्यामध्ये आपल्याला अनेक सेनेचा वापर केला असतो. चतुरंग सेना असते, जसं की पायदळ असतं, घोडदळ असतं, हातीदळ असतं, रथदळ असतं, त्यानंतर नौका देखील त्यांनी वापरले असतं. तर ह्या दळाबरोबर अनेक 2-3 सैन्य ॲड केले त्याला आपण म्हणतो की हेरदळ, त्यानंतर मजुरांची पथके, त्याच्यानंतर क्षत्रिय मार्गदर्शक दळ, ह्या सगळ्यांचं मिळून एक अष्टांगबळ सेना तयार होत असते. तर पूर्वीच्या काळी किल्ल्यावरती एखादे आक्रमण केलं तर ह्या आक्रमणामध्ये एखादा वीर धाराती पडत असतो. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ काय होतं की किल्ल्यावरती हल्ला केला आणि वीर धाराती पडला. उदाहरणार्थ आपण म्हणतो की किल्ल्यावरती धाराती पडणं एक उदाहरण म्हणजे आपला सिंहगड किल्ला. तर ह्याच्यामध्ये काय होतं की किल्ला जिंकला जातो परंतु किल्ला जिंकल्याच्या नंतर त्या ठिकाणी जो मुख्य वीर असतो तो किल्ल्यावरच्या त्या लढाईमध्ये मरण पावतो आणि मग अशा प्रकारचे जे वीरगळ बनतात तर आपल्या किल्ल्यावरील विजय निदर्शक वीरगळ असं म्हटलं जातं. ह्या लढाईमध्ये 2 ते 3 सैन्याचा मॅक्झिमम त्याने वापर केला दिसतो. याच्यानंतर अजून एक वीरगळाचा एक दुसरा प्रकार येतो त्याला म्हणायचं की बलिदान निदर्शक वीरगळ. म्हणजे काय तर आपण असं म्हणतो की केवळ लढाई आणि त्यामध्ये आलेला मृत्यू म्हणजे वीरगळ निर्मितीचं मुख्य कारण आहे. म्हणजे फक्त केवळ लढाईतच एखाद्या व्यक्तीचा जीव गेला त्याचंच वीरगळ बनतं असं नाही आहे. तर आपल्याला अनेक धार्मिक कारणातून देखील वीरगळ बनवलेली दिसतात. त्याचं कारण म्हणजे काय की समजा एखाद्या राजाला युद्धामध्ये विजय मिळावा किंवा राज्यावरती आलेलं संकट दूर व्हावं किंवा राज्यावरती असलेली रोगराई दूर व्हावी, राजाला पुत्रप्राप्ती व्हावी किंवा राज्यावरच्या जे काही अनेक घटना आहेत ह्या घटनेपासून राज्याचं रक्षण व्हावं यासाठी त्या काळामध्ये अनेक पण, नवस आणि शपथा केल्या जायच्या. मग साहजिकच ते पण नवस शपथा काय केल्या जायच्या की जर ह्या गोष्टी घडल्या, माझ्या राजाला युद्धामध्ये विजय मिळाला तर मी माझं जे शिर आहे ते शिर कापणार आणि देवाला किंवा राजाला अर्पण करणार. मग अशा वेळेस काय केलं जायचं की ती घटना झाल्याच्या नंतरनं राजाला युद्धामध्ये विजय मिळाला की त्या घटनेच्या अनुसार त्या व्यक्तीला स्वतःचा जीव द्यावा लागत असायचा. मग अशा वेळेस काय केलं जायचं की त्या व्यक्तीला हत्तीवरून मिरवणूक काढल्याच्या नंतरनं त्या व्यक्तीची विधिवत पूजा करून त्याचं शिर जे आहे ते दुसऱ्या व्यक्तीने हाताने किंवा तलवारीने कापायचं. कापल्यानंतर ते शिर एका तबकामध्ये ठेवून राजाला किंवा देवाला अर्पण केलं जायचं. तर अशा प्रकारच्या पद्धतीला आपल्याला बलिदान निदर्शक वीरगळ असे म्हणतात. याचबरोबर अजून त्यातलाच एक सबप्रकार असतो त्याला आपण आत्मबलिदान असं म्हणतो. बलिदान सर्वसमक्ष केलं जातं परंतु आत्मबलिदान हे एकट्यानेच केलं जातं. म्हणजे एखादा खांब असतो, शिवखांब असतो किंवा एखाद्या ठिकाणी त्रिशूळ कोरले असतं त्या खांबावरती, त्या खांबापाशी जायचं आणि स्वतःचं शिर स्वतःच कापायचं ते धार्मिक भावनेतून आणि ते देवाला अर्पण करायचं. तर अशा प्रकारच्या वीरगळाला आपण आत्मबलिदान निदर्शक वीरगळ असे म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक प्रकार असतो की कौटुंबिक वीरगळ. म्हणजे काय तर आपल्याकडे 2 भाऊ एखाद्या लढाईमध्ये गेले समजा तर त्याचं वीरगळ कसं केलं जातं तर 2 पॅनलमध्ये केलं जातं. म्हणजे साधारणतः एकाच कप्प्यामध्ये वीरगळ न बनवतात ते 2 कप्पे समोरासमोर बनवलेले असतात. ह्याच्यामध्ये 2 व्यक्ती मरण पावलेले असतात. मग 2 भाव असतील किंवा एकाच गावात 2 व्यक्ती देखील असतील किंवा एकाच कुटुंबातले ते 2 व्यक्ती देखील असू शकतात. मग अशा वेळेस त्या वीरांचा लढाईचा प्रसंग येतो वेगळा असतो. मात्र वरचा प्रसंग येतो तो त्या ठिकाणी तुम्हाला अप्सराचा प्रसंग आणि स्वर्गाचा प्रसंग हा कॉमन त्या ठिकाणी कोरलेला दिसतो. याचबरोबर एक नौकादल निदर्शक वीरगळ आहे.
तर नौकेमध्ये काय असतं की आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये आरमार ही एक संकल्पना फार जुनी आहे संकल्पना आहे. तर आरमार ही संकल्पना आपल्याकडे असल्यामुळे आरमार हे शक्यतो आपण समुद्रमार्गे त्याचा प्रवास होत असतो आणि मग ह्या आरमाराची निर्मिती झाल्यामुळे त्या आरमारातून जे काही विविध राज्यातून व्यापारी माल असतो तो आणण्यासाठी त्या होडीद्वारे आणला जातो किंवा त्या जहाजाद्वारे आणला जातो आणि ते जहाज त्या ठिकाणी थांबतं, त्याकडे बंदर असं म्हणतो आपण. तर ह्या बंदराची त्या ठिकाणी निर्मिती झालेली असते. तर मग काय होतं की ह्या व्यापारी माल नेत असताना त्या व्यापारी माल कुणी जे काही जे समुद्री चाचे असतात ते व्यापारी माल लुटून नेण्याचा प्रयत्न करतात. मग अशा वेळेस ते व्यापारी मालाचं संरक्षण करताना जे वीर धारती पडतात त्यांना आपण नौकादल निर्देशक विर्ग असे म्हणतो. अशा प्रकारचे जे विर्ग आहेत ना, हे ओळखण्याची महत्त्वाची खूण म्हणजे काय, तर त्या विर्गाच्या कप्प्यामध्ये नौकेचं किंवा त्या जहाजाचं चित्र त्या ठिकाणी कोरलेलं दिसतं. ह्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मातृनिर्देशक विरगळ. म्हणजे आपल्याकडे प्राचीन धर्मग्रंथामध्ये स्त्रियांच्या अनेक कामाबद्दलचं वर्णन किंवा अनेक पराक्रमाची वर्णन ही धार्मिक ग्रंथामध्ये कोरलेली असतं. जसं पुरुषांना देखील आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे, त्याप्रमाणे स्त्रियांचं देखील त्या काळामध्ये श्रेष्ठ स्थान दिलेलं अनेक उदाहरणं बघायला मिळतात. म्हणजे काही काळामध्ये तर पुरुषाबरोबर स्त्रियांनी देखील लढाई केलेल्या दिसतात. आता आपल्याला असं म्हणतात की समजा एखाद्या लहान मुलावरती एखाद्या व्यक्तीने हल्ला केलेला आहे आणि साहजिकच त्या लहान मुलाचा जीव वाचवताना त्या आईनं देखील तो हल्ला परतवण्याचा प्रयत्न केला असतो. मग अशा वेळेस काय होतं की त्या हल्ल्यामध्ये आई आणि मुलगा दोन्हीही मरतात. म्हणजे कसं असतं की मरण पावल्याच्यानंतर आपण म्हणतो की ते जी आई आणि मुलगा असतो तो त्या ठिकाणी मरण पावतो. मग अशा दोन्ही आई आणि मुलाचं एकत्रित विरगळ केलं तयार जातं, त्याला आपल्याकडे मातृनिर्देशक विरगळ असे म्हणतात. कारण काय असतं की आपण असं म्हणतो की स्त्री ही क्षणकाळाची पत्नी असते परंतु चिरकालाची माता असते. त्यामुळं अशा स्त्रीची आठवण राहावी म्हणून त्या काळामध्ये जे काही विरगळ बनवले गेले त्याला आपण स्त्रीनिर्देशक विरगळ किंवा मातृनिर्देशक विरगळ असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. त्याच्यानंतर एक छोटासा प्रकार असतो तो शिकार निर्देशक विरगळ. प्राचीन काळामध्ये राजेशाही जो प्रकार होता, हे राजे लोक काय करायचे की मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी शिकार करायचे. मग त्या ठिकाणी रानटी डुकराची शिकार ही लोकप्रिय होती. मग हे शिकार करण्यासाठी ते त्या ठिकाणी काय केलं होतं की त्या शिकाराच्या मार्गावरती पुढे काही लोक उभे केले जायचे आणि मागून कुत्र्यांच्याद्वारे किंवा माणसाच्याद्वारे ते रान असं हाकत जायचं आणि पुढे ते लोक धनुष्यबाण घेऊन उभे असायचे किंवा भाले घेऊन उभे असायचे. मग साहजिकच ते रानटी डुकर येते असे ते मागावरून पळत असताना त्या शिकाराच्या धडकेत किंवा त्या रानटी डुकराच्या धडकेमध्ये एखादा व्यक्ती मरण पावायचा. मग अशा प्रकारच्या धडकेमध्ये एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याचं देखील विरगळ बनवलं जायचं आणि त्या विरगळावरती एखादा रानटी डुक्कर किंवा एखादा हरिण त्या ठिकाणी कोरलेला दाखवलेला असतो. तर त्याला आपल्याकडे शिकार निर्देशक विरगळ असे म्हणतात. ह्या विरगळ आपण ज्या बघतोय ह्या जास्त करून महाराष्ट्रात आढळतात का महाराष्ट्राच्या बाहेर पण सापडतात? सर्वप्रथम की विरगळ निर्मिती ही साधारणतः जर बघितली आपण ही विरगळाचं मूळ हे कर्नाटक देशामध्ये सापडतं. म्हणजेच काय की आपण असं म्हणतो की विरगळ म्हणजे काय की एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली तर त्याला आपण त्याच्या स्मरणात उभ्या केलेल्या दगडी शिल्पांना आपण विरगळ असे म्हणतो. मग ह्या विरगळाला विविध भागामध्ये विविध नावाने संबोधलं जातं. जसं की आपण पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर त्याला आपण वीर, विरेकल, विरेठाण अशा नावाने त्याला संबोधलं जातं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. जर तुम्ही हेच जर गोंडवानात गेला म्हणजे विदर्भाच्या परिसरात गेला तर या स्मारकांना आपल्याकडे शिनोली, उसक्काल ह्या नावाने संबोधलं जातं. जर तुम्ही हे उत्तर भारतात गेला तर त्याला आपल्याकडे वीरब्रह्म असं संबोधलं जातं. तुम्ही गुजरात सारख्या देशामध्ये गेला तिकडे किंवा गुजरात सारख्या राज्यामध्ये गेला तर तिकडे त्याला पलिया असं नावाने संबोधलं जातं. जर तुम्ही केरळच्या भागामध्ये गेला तर तिकडे त्याला तर्रा, चबुतरा किंवा चिता हे शब्द देखील वापरले जातात किंवा कधी कधी त्या ठिकाणी समाधी हा शब्द देखील त्या केरळच्या भाषेमध्ये वापरला जातो. कर्नाटक राज्यामध्ये ह्याला मात्र वीर कल्लू असं म्हणलं जातं. अच्छा, ज्याचा मूळ उगमस्थान कर्नाटकामध्ये आहे. तर वीर म्हणजे काय तर वीर आणि कल्लू म्हणजे दगड म्हणजे वीराचा दगड. त्या कल्लूचा अपभ्रंश होऊन पुढे ते वीर गळू झालं आणि वीर गळूचा पुन्हा अपभ्रंश होऊन त्याचा वीरगळ हा शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये रूढ झाला आणि ह्यालाच आपण इंग्रजीमध्ये शिरोस्टोन्स असे संबोधलं जातं. तर मॅक्झिमम आपल्याकडे कर्नाटक राज्यामध्ये ही स्मारकं जास्तीत जास्त स्वरूपात आपल्याला दिसतात. विरगळ आपण जर बघत असो तर साधारण त्याचे काही टप्पे असतात 1, 2, 3 असे. तर साधारण त्याचे जास्तीत जास्त किती टप्पे असू शकतात किंवा कमीत कमी एवढे टप्पे तरी त्या विरगळीमध्ये असतातच आणि ते कोणकोणते? विरगळाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विरगळ हे 4 ते 5 प्रकारामध्ये विभाजित केलं जातं. म्हणजे काय की सगळ्यात पहिल्यांदा विरगळ निर्मितीचं कारण आपल्याला खालच्या कप्प्यामध्ये घ्यावं लागतं. म्हणजे काय की विरगळाचे एकूण 5 कप्पेमध्ये येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो वीरमरण हे सगळ्यात शेवटी असतं. ह्या शेवटचे कप्पे असतात म्हणजे विरगळाची रचना त्याप्रमाणे केलेली असते की विरगळाच्या शेवटच्या कप्प्यामध्ये वीर मरण पावलेला असतो. मग त्याचं कारण का तर त्याच्या वरच्या कप्प्यात दिलेलं असतं. त्याला आपण म्हणतो की लढाई प्रसंग. मग त्याचे कारण अनेक असतात. धार्मिक प्रसंग असतो किंवा लढाईमध्ये पायदळ, घोडदळ, हातदळ ज्याच्या
ज्या कारणामुळे वीर मरण पावलं आहे त्याचं कारण त्याच्या वरच्या कप्प्यात केलं असतं. म्हणजे काय की वीराने लढाई केली आणि त्याचा मृत्यू झाला. दुसरी गोष्ट, मृत्यू झाल्याच्या नंतर त्याला तात्काळ नेण्यासाठी स्वर्गातून अप्सरा येतात, जे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. म्हणजेच काय तर की बाबा एखादा वीर मरण पावला की त्याला स्वर्गप्राप्ती होणार आहे, हे अनेक आपल्या श्लोकांमधून समजलेलं आहे. तर त्याप्रमाणे त्या स्वर्गातून अप्सरा त्या वीरांना नेण्यासाठी येतात. त्या कधी पालखीतून येतात, कधी नौकेतून येतात, कधी कधी चौरी ढाळत येतात. त्याचे अनेक प्रकार असतात, कधी 2 येतात, कधी 4 येतात. अशा प्रकारे त्या अप्सरा खाली येतात. अप्सरा काय करतात, त्या वीराला घेऊन स्वर्गाकडे घेऊन जातात. मग स्वर्गात घेत असताना त्याला म्हणायचं स्वर्गारोहण, त्या प्रसंगाला म्हणायचं की ते स्वर्गात घेऊन चालले आहेत, किंवा आपण असं म्हणतो की हवेत घेऊन चालले असे नाही का, त्याप्रमाणे त्या स्वर्गात घेऊन जातात. स्वर्गात घेऊन गेल्याच्या नंतर त्याला पुढे काय होतं की त्याला स्वर्गप्राप्ती होते. म्हणजेच काय की तो वीर स्वर्गात जातो. मग स्वर्गात गेल्याच्या नंतर तो वीर आपल्या आराध्य देवतेची आराधना करत असतो. म्हणजेच काय की आपलं आराध्य दैवत काय असतं की आपण जसं आपण आपलं कुलदैवत असतं तसं अनेक आपल्याकडे पूर्वीच्या काळी अनेक पंथ होते. मग आपण म्हणतो की शैव होता, शाक्त होता, गणपत होता, वैष्णव होता नाही का, सौर होता, असे आपल्याकडे 5 पंथ असतात. मग समजा शैवपंथ असेल तो व्यक्ती, तर तो आपल्या याच्यामध्ये गेला, स्वर्गात गेला तर तो शिवाची पूजा करत असतो. आणि स्वर्गाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी एक पुरोहित असतो की जो काय करतो, हातामध्ये घंटा असते किंवा एखादं बिल्वपत्र असतो की तो त्या शिवपिंडीवर वाहत असतो, किंवा एखादं परचुंडी असते की जो त्या शिवपिंडावर तिथे टाकत असतो. आणि जो मुख्य वीर असतो तो मुख्य वीर नमस्कार मुद्रेमध्ये त्या शिवाच्या समोर उभा असतो. मग तो वीर काय, पुरोहित काय करतो की त्या वीराला वेदमंत्राने सिद्ध करतो, आणि सिद्ध केल्याच्या नंतर त्या वीराला पूर्णपणे स्वर्गप्राप्ती होते. आणि स्वर्गप्राप्ती झाल्याच्या नंतर त्याच्या वरच्या कप्प्याला आपण म्हणतो की मोक्षप्राप्ती, त्या ठिकाणी कलश कोरलेला असतो. हा, मग कलश म्हणजे काय तर ते एक असं गोलाकार चिन्ह कोरलेलं असतं, ज्याला आपण मंगल कलश असं म्हणतो. आणि हा कलश काय असतो, मोक्षप्राप्तीचं संकेत दाखवलं असतं. ह्या कलशाच्या शेजारी आपल्या 2 चिन्ह कोरलेले असतात. त्या ठिकाणी अनेक राजवटीची देखील चिन्ह असतात, पण इथे गोल चिन्हामध्ये एक सूर्य आणि चंद्र कोरलेला असतो. म्हणजेच काय तर यावत चंद्रो दिवा करो विलसत स्थावत सबुंजमध्ये, म्हणजे जोपर्यंत या पृथ्वीतलावरती सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत ह्या वीराची किंवा ह्या शिळेची ख्याती राहील असं आपण म्हणू शकतो. तर याला आपण सूर्यचंद्र त्या ठिकाणी कोरलेले दिसतात. हे बऱ्याचशा ठिकाणी बघतो की चंद्र आणि सूर्य कोरलेलं असतं, काही दरवाजांवर पण असतात. हां, प्रत्येक ठिकाणी हे कोरलेलंच असतं. एकच अर्थ असतो त्याचा की यावत चंद्र दिवा करो, म्हणजे जी काही वास्तू असेल किंवा जी काही फिजिकल वस्तू असेल तर त्या फिजिकल वस्तूच्या संबंधित हा एक श्लोक आहे की यावत चंद्र दिवा करो विलसित स्थावत सबुंजमध्ये, म्हणजे जोपर्यंत पृथ्वीवरती सूर्यचंद्र आहेत तो पण ह्या जागेची, ह्या ठिकाणाची, ह्या व्यक्तीची, ह्या कार्याची ही आठवण चिरकाल टिकून राहील असा त्याचा अर्थ असतो. तुम्ही आता ह्या अभ्यासादरम्यान बराच तुमची भ्रमंती झाली, अगदी कर्नाटकात पण तुम्ही जाऊन आलेलात. तर तुम्हाला सगळ्यात आवडलेली किंवा ही खूप इंटरेस्टेड विरगळ आहे अशी कोणती वाटली तुम्हाला? अशा अनेक विरगळ मी महाराष्ट्रात पाहिल्या, महाराष्ट्राबाहेर पाहिल्या. मग त्या विरगळच्या प्रकारानुसार आपल्याला त्या ठिकाणी विरगळाची बघायला मिळतात. तर ॲक्च्युली ती मूळची वेळापूर इथली एक विरगळ आहे. तर ती एक दंडनायकाची विरगळ आहे. अच्छा. आता दंडनायक म्हणजे काय असतं की राज्याचा मुख्य प्रधान किंवा सेनापती किंवा आपण मुख्य एखादा व्यक्ती, मुख्य अधिकारी त्या राज्याचा, म्हणजे राज्याच्या नंतरचा जो 2 नंबरचा दर्जा असतो तो त्या दंडनायकाला किंवा त्या सेनापतीला असतो. तर अशा प्रकारचं एक विरगळ मला माळशिरस तालुक्यामध्ये एका ठिकाणी बघायला मिळालं की सध्या ती विरगळ आता मुंबईच्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवलेली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे तिथे ते विरगळ त्यांनी ठेवलेलं आहे. तर ते एका दंडनायकाचं विरगळ आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी काय केलं जायचं की साम्राज्य विस्तार आणि राज्य रक्षण ह्यासाठी काय केलं जायचं, लढाई केल्या जायच्या. आणि लढाई करत असताना मग एकमेकाचा प्रदेश जिंकून घ्यायचा, पण एक जण कोणतरी हरणार आहे, 1-2 जिंकणार आहे. मग जिंकलेला प्रदेश जिंकल्यानंतरनं त्या ठिकाणी काही अधिकारी नेमले जायचे किंवा तो भाग आपला निश्चित केला जायचा, सीमा त्या राज्याची निश्चित केली जायची, आणि त्या सीमेवरती अशा प्रकारच्या काही अधिकाऱ्यांची नेमणूक केली जायची. त्याला आपण दंडनायक असे म्हणतो. आणि अशा प्रकारचे दंडनायक जे असतात हे महत्त्वाची भूमिका बजावतात. जसं की आपण एखादा म्हणतो की शिवकाळ एखादा किल्ल्याचा किल्लेदार आहे की जो मुख्य भूमिका बजावत असतात किल्ल्याच्या संरक्षणादरम्यान, तसं राज्याच्या संरक्षणादरम्यान अशा प्रकारचे दंडनायक उभे केले जातात. आणि ह्या दंडनायकाची अनेक विरगळं आपल्याला बघायला मिळतात. हे दंडनायकाची विरगळाची ओळखण्याची सगळ्यात महत्त्वाची खूण कोणती असेल तर तो व्यक्ती हा घोड्यावरती असतो. आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक राजछत्र किंवा छत्र सामान पकडले असतं, आणि त्याचा एक अटेंडंट किंवा तो सेवक मागे उभा राहिला असतो. आणि तो दंडनायक दाखवला असतो, तो थोडासा आकाराने मोठा दाखवला असतो. आणि तो त्या सैनिकावरती किंवा शत्रू सैनिकावरती इतक्या आवेशानं तुटून पडलेला असतो की जेणेकरून तो त्याचा जो काही लढाईचा जो वेग आहे तो एकदम वायूच्या प्रमाणे असतो. तो मग तो एकदम असा पूर्णपणे वायूच्या वेगाप्रमाणे विजेच्या चमकतात जसा त्याप्रमाणे तो त्या शत्रू सैन्यावर धावून गेलेला असतो. असे अनेक प्रसंग त्या विरगावरती कोरले असतात. जे हे सर्वाधिक म्हणजे उत्तम प्रकारचे इंटरेस्टिंग विरगळ असतात, म्हणजे महत्त्वपूर्ण, म्हणजे मला जे आवडतात विरगळ, दंडनायक विरगळ. आणि असे विरगळ खूप मोठ्या काळामध्ये आपल्याला कर्नाटकामध्ये बघायला मिळतात. विरगळच्या ह्याच्यामध्ये आपण विरगळांविषयी बोलूच. एक वेगळा अजून तो विरगळ आणि सतीशिळा असा. सतीशिळा हा काय प्रकार आहे?
विरगळ म्हणजे काय की एखाद्या शिरोयाची स्मारकशिळा. बरं. म्हणजे एखादा वीर मरण पावला की तो त्याचा मृत्यू होतो. मग पूर्वीच्या काय काय व्हायचं की एखादा वीर मरण पावला की त्याची पत्नी जी तिला सती जावं लागत असायचं. त्याचं कारण काय की एखादा व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर त्या स्त्रीची समाजामध्ये अवहेलना व्हायची. त्याच्यानंतर तिला समाजामध्ये जास्त स्थान नसायचं किंवा तिला विविध धार्मिक कार्यामध्ये भाग घेता येत नसायचं. मग अशा वेळेस समाजाचं परालंबित्व बघितलं आपण किंवा समाजाचा दृष्टिकोन त्या स्त्रीकडे बघण्याचा अतिशय वाईट असायचा. किंवा ती जी संपत्ती आहे ती संपत्ती लुटून याचा प्रयत्न करायची लोक. अशा वेळेस मग ती स्त्रीला जीवन जगणं मुश्किल व्हायचं. अशा वेळेस ती काय करायची की आपल्या पतीबरोबर सती जायची आणि मग तिच्या स्मरणात काही शिळा उभ्या केल्या जायच्या. म्हणजे जसं वीराच्या स्मरणात वीरगळ उभे करतात आपण त्याप्रमाणे त्या स्त्रीच्या स्मरणार्थ आपण त्या ठिकाणी सतीशिळा उभ्या केल्या जायच्या. आणि सतीशिळा ओळखणे सगळ्यात महत्त्वाची खूण म्हणजे काय तर त्या शिळेवरती एक प्रकारचा हात कोरला असतो. म्हणजे काय हात कोरला म्हणजे काय तर ती त्या वीराची सती गेलेली आहे, त्याला आपण सतीशिळा म्हणतो. तर आपल्याकडे सतीशिळा जे असतात, आता सतीशिळेमध्ये मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक येतं ते सहगमन आणि दुसरं जे ते अनुमरण असतं. आता सहगमन म्हणजे काय असतं की एखादा वीर मरण पावला की त्याची पत्नी त्याच्यावर सती जाते. मग सहगमन करत असताना आपल्याकडे काय केलं जातं की ती जी स्त्री असेल ती स्त्रीची काय केली जाते की खणानाराने ओटी भरली जाते. त्याच्यानंतर तिची एक घोड्यावरनं मिरवणूक काढली जाते. मिरवणूक काढल्याच्या नंतर तिच्याबरोबर तिच्या 2 सहचरी दाखवलेल्या असतात आणि ती वस्तीला माहिती असतं की आता मी काही वेळानंतर मी मरण पावणार आहे. मग ती काय करते की तिच्याकडच्या असणाऱ्या ज्या काही दानाच्या वस्तू असतील म्हणजे तिच्या आपण जे म्हणतो की तिच्याकडे काही दागदागिने असतील, तिचे काही कपडे असतील किंवा तिच्याकडे काही वस्तू असतील तर ती काय करते दान करते. आणि हे दान कोणाला करते ते समाजाच्या काही विविध घटकांना दान करते. तर त्यालाच आपल्याकडे सतीचं वाण असं म्हटलं जातं. सतीचं वाण जे प्रकार आपण म्हणतो तो असतो प्रकार असतो. मग ती काय करते की चितेवरती आरूढ होते. मग चिते पूर्णपणे पेटवलेली असते आणि त्या ठिकाणी ती नमस्कार मुद्रेमध्ये मांडी घालून बसली असते. तिचा जो काही पती मरण पावला असेल तो मरण पावलेल्या पतीचं जे डोकं असेल किंवा काय म्हणतात की जसे काही शव असेल ते शव आपण ती काय करते की ती एक तिच्या मांडीवरती घेतली असते आणि ती नमस्कार मुद्रेमध्ये तिथे चितेवरती बसलेली असते. म्हणजेच काय होतं की त्याच्यानंतर तिला अग्नी लावला जातो आणि मग त्याच्यामध्ये ती विलीन होऊन जाते. तर एखादी पत्नी आपल्या पतीबरोबर गेली तर तिला आपल्याकडे सहगमन असे म्हणतात. मग कधी कधी एक पत्नी असेल तर एक येतात, कधी कधी 2 पत्नी येतात, कधी 3 पत्नी, कधी 4 पत्नी किंवा कधी कधी 5 पत्नी असतात. अशी आपल्याला अनेक उदाहरणं येतात. किंवा सामुदायिक आपण सती गेल्याचं देखील आपल्याकडे अनेक उदाहरणं बघायला मिळतात. जसं की आपण म्हणतो की राजस्थानमध्ये ह्याच प्रकाराकडे आपल्याकडे जोहर असा प्रकार म्हणतात की जो सामुदायिक अग्नीमध्ये प्रवेश केला जातो. तर हा झाला सहगमनचा प्रकार आला. तर अनुमरण म्हणजे काय तर कधी कधी असं होतं की एखादा वीर त्याच्या मूळ गावापासून कुठे दूरदिशी एखाद्या लढाईमध्ये मरण पावलेलं आहे. उदाहरणार्थ समजा तो आजपासून इथपासून समजा 200-400 किलोमीटर अंतरावरती मरण पावलेलं आहे. तर मरण पावल्यानंतर त्याचं जे काही शव असेल ते त्याच्या मूळ गावी आणणं लगेच शक्य नसतं. मग अशा वेळेस त्याचा जो काही अंत्यविधी असेल तो अंत्यविधी त्याच्या कुठेतरी एखाद्या नदीकाठी किंवा त्या रणभूमीपाशी केला जातो आणि नंतर त्याच्या काही अस्थी असलेला त्या अस्थीच्या मूळ गावी आणल्याच्या नंतरनं त्याची पत्नी ही त्याची पादुका घेऊन नंतरनं सती जाते. तर त्याला आपल्याकडे अनुमरण असे म्हणतात. म्हणजे पती मेल्याच्या नंतर काही दिवसानंतर सती जायचं असतं. तर अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये देखील असा प्रकार आहे की समजा एखादी स्त्रीचं गर्भवती असेल तर तिला सती जाता येत नव्हतं. तर समजा ती गर्भवती असेल तर तिला सती जाता येत नव्हतं. मग अशा वेळेस काय केलं जायचं की तिची जी काही किंवा त्या स्त्रीला दूधपिती बालके असतील तर तिला देखील सती जाता येत नव्हतं. मग अशा वेळेस ते जे काही तिचं तानबाळ असेल ते थोडंसं मोठं झाल्याच्या नंतरनं मग तिच्या परवानगीने त्या मुलाच्या परवानगीने तिला सती जाता येत होतं. तर अशा देखील आपल्याकडे काही प्रथा त्या काळामध्ये होत्या. तर एखादी स्त्री सती जात असते तर ती सती जात असताना तो जो काही प्रसंग असतो अतिशय म्हणजे दुर्दैवी प्रसंग असतो. म्हणजे ती स्त्री त्या आगीमध्ये अशी तिला ढकललं जायचं असायचं आणि ढकलल्याच्या नंतर ती स्त्री त्या आगीतून बाहेर येऊ नये म्हणून तिच्या बाजूला काही लोक असे काट्या घेऊन उभे असायचे. आणि साहजिकच ज्यावेळेस ती एखादी स्त्री त्या आगीमध्ये तिने प्रवेश केलेला असतो त्यावेळेस तिला ती भाजत असतो, त्यावेळेस ती जोरात ओढायचा प्रयत्न करते. मग अशा वेळी तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून जोरात वाद्य वाजवले जायचे जेणेकरून तिचा आवाज हा इतर बाहेरच्या लोकांपर्यंत जाऊ नये. तर अशा प्रकारची अघोरी प्रथा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होती. आणि ही प्रथाचे वर्णन आपल्याकडे जे काही अनेक परदेशी प्रवासी होते, लॉर्ड बेटिंग्टन होते किंवा तावेनेर होते, मनुष्य होते, ह्यांनी जी काही प्रसंगाची वर्णन करून ठेवल्यामुळे आपल्याला एक प्रसंग समजले. आणि ही अघोरी पद्धत आपल्याकडे 1839 साली लॉर्ड बेटिंग्टन आणि राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नाने बंद झाली. ह्या विरगळ आणि सतीशिळा ज्या आपल्याला सापडतात बऱ्यापैकी मंदिराच्या परिसरातच सापडतात. तर त्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? आता ही जी स्मारकं असतात ही तुम्हाला कुठे भेटतात तर ही अशा ठिकाणी असतात की ही स्मारक असतात जिथे ते लढाई झालेल्या असतात त्या रणभूमीविषयी स्मारकं तुम्हाला बघायला मिळतात. दुसरी गोष्ट एखाद्या गावाच्या वेशीपाशी असतात किंवा एखाद्या पडक्या किल्ल्यापाशी दाखवले असतात
किंवा तुम्ही जर बघितली एखादी स्मशानभूमी असेल बरोबर. तिथे देखील ही स्मारकं जास्तीत जास्त प्रमाणात आढळतात. किंवा एखाद्या नदीच्या किनारी जिथे हा अंत्यविधी केला जातो त्या ठिकाणी स्मारकं तुम्हाला दिसतात. किंवा त्या एखाद्या पाडक्या वाड्यापाशी असतात किंवा एखाद्या गावाच्या मंदिरापाशी असतात. बरं. त्याचं कारण काय असतं की हा जो वीर लाडलेला असतो तो समाजासाठी लाडलेला असतो. बरं. साहजिकच त्याने काय केलं असतं की समाजावरती जे काही संकट आलेलं आहे ते संकट ओढत असताना त्या संकटाला प्रतिकार करत असताना त्याचा मृत्यू झालेला असतो. त्यामुळे साहजिकच तो वीर हा गावासाठी किंवा त्या व्यक्तीसाठी देव असतो. कारण का की आपल्याला असं म्हणतो की मानवी जीवनामध्ये आपण असे अनेक प्रसंग म्हणतो की आपण असं जीवन जगलं पाहिजे की जे समाजाला लक्षात राहील. अच्छा. त्यामुळे कसं असतं की एखाद्या व्यक्तीनं समाजासाठी जर एखादा जीव दिला असेल किंवा समाजासाठी किंवा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला चांगल्या प्रसंगामध्ये तर साहजिकच तो व्यक्ती त्यासाठी देव असतो. आपण कसं म्हणतो की देवासारखा धावून आला तो प्रसंग असतो तसा. तसं त्याप्रमाणे ही स्मारकं देवापाशी असण्याचं कारण काय की तो व्यक्ती हा समाजासाठी किंवा त्या गावासाठी देव असतो. ह्या स्मारकावरती तुम्ही बोला की कोरलेले असतात तर याच्यामध्ये काही लिहिलेलं पण शिलालेख पण असतो का त्या? हो, त्याच्यामध्ये अनेक प्रसंग कोरले असतात. सगळ्यात पहिल्यांदा त्या वीराचं मृत्यूचं कारण खालच्या बाजूला असतात. मग समजा ते वीर गाईगुराच्या संरक्षणात गेलाय की लढाईमध्ये गेलाय का धार्मिक संरक्षणात गेलेला आहे त्याचं कारण खालच्या बाजूला कोरलेलं असतं. वरच्या बाजूला लढाईचे सगळे प्रसंग कोरलेले असतात की मग पायदळ असेल, घोडदळ असेल, हातीदळ असेल, रथदळ असेल, नौकादळ असेल, ज्या ज्या लढाईत गेलाय तो वरच्या बाजूला त्या ठिकाणी काही अप्सराचं आगमन झालेलं असतं. परंतु काही ठिकाणी त्यावरती शिलालेख देखील कोरलेले असतात. त्यातून आपल्याला ती विरगळ कोणाचं आहे हे कळतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या विरगळावरती काही राजांची नावं असतात, त्या राजाची राजवट असते किंवा त्याचा कालावधी असतो, शके असतात, सण कोरलेले असतात, संवत्सर त्या ठिकाणी कोरलेले असतात. त्या ठिकाणी तो मुहूर्त देखील कोरलेला असतो की कोणत्या दिवशी वीर गेला. जसं आपण म्हणतो की शालिवान शके 36 शालिवान शके समजा 1746 असेल आणि अमुक अमुक समजा दुर्मती नाम संवत्सर चैत्रवद्य प्रतिपदा तर त्याप्रमाणे आपल्याला त्या दिवसाची तारीख देखील काढता येते. अच्छा. तर अशा प्रकारच्या वीरगळावरती त्या विविध राजांची नावं कोरली असतात, राजवटीची नावं असतात आणि वीर कोण मरण पावला ते देखील त्या ठिकाणी समजतं. त्यामुळे जसं की आपल्याकडे काही वीरगळावरती शिलालेख आढळतात. आपल्याकडे कोकणामध्ये मठगाव नावाचे गाव आहे तिथे भाम सावंताचं वीरगळ आहे. तर त्या मठगावाच्या वीरगळामध्ये त्या ठिकाणी त्या व्यक्ती कोण मरण पावला तर तो भाऊन सावंत आहे त्याने किती रुपयाचं दान दिलं तर त्या वीरगावती कोरलेलं आहे. परंतु समजा जरी एखाद्या वीरगावती शिलालेख नसला तरी तो वीरगळ ओळखायचं कसं आपण की ह्या कुठल्या राजवटीचा वीरगळ आहे. तर त्यासाठी काही सांकेतिक खुणांचा वापर केला जातो किंवा त्या ठिकाणी काही काही राजवटींची राजचिन्ह कोरलेली असतात. जसं की समजा एखादं शरभ कोरलेला असतो, एखादा मारुती कोरलेला असतो, एखादा हत्ती कोरलेला असतो, जसं की तो विविध राजवटी किंवा एखादा वराह कोरलेला असतो किंवा एखादा कीर्तिमुख कोरलेलं असतं. तर ते विविध राजवटींची राजचिन्ह आहेत. राजचिन्ह कळतं की आपलं हे विरगळ कुठल्या राजवटीचं आहे. किंवा एखादा समजा राष्ट्रकुटाचा त्याच्यावरती नांगर कोरलेला असतो तर ह्याच्यातून आपल्याला समजतं की ही विरगळ राष्ट्रवादी राजवटीत आहे. बहुतांशी विरगळ ही जास्तीत जास्त करून चालुक्य राजवटीत जास्त तयार झालेली दिसतात. आणि आपल्याकडे जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर हा जो जिल्हा आहे आपला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त विरगळ मिळतात. कारण की ह्या परिसरामध्ये भीमेचं खोरं हे जास्त दिसतं आणि ज्या ज्या खोऱ्यामध्ये नदीचा पट्टा आहे किंवा नदीचा जो काही भाग आहे त्या खोऱ्यामध्ये तुम्हाला ही विरगळाचं प्रमाण सर्वाधिक जास्त दिसतं. जर तुम्ही मावळ पट्ट्यामध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पशुधनाची विरगळ जास्त बघायला मिळते. त्याचं कारण का की आपल्याकडे जास्तीत जास्त करून प्राचीन पशुपालक संस्कृतीमध्ये जीवन जगण्याची जी काही साधनं होती ह्या साधनामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय होता आणि शेती म्हटलं की शेतीला जोडधंदा म्हणून आपण त्या ठिकाणी पशुपालन केलं जायचं. मग पशुपालन करत असताना आपण काही जोडधंदा म्हणून काहीतरी कोंबडी, बकरी, शेळी याचं पालन केलं जायचं नाही का. तर साहजिकच एखाद्या जास्त गायी पाळल्या आपण तर तो व्यक्ती श्रीमंत असायचा. मग अशा वेळेस ते धन ज्याच्याकडे जास्त धन आहे तर ते व्यक्तीला लोकांना माहीत असतं की ह्याच्याकडे 500 गायी येतात म्हणजे हा व्यक्ती श्रीमंत आहे. मग ते गायी गुरांचं धन चोरून नेण्यासाठी एखाद्या गावावरती किंवा त्या ज्या व्यक्तीवरती आक्रमण करायचं आणि ते पशुधन चोरून घेऊन जायचं. आणि अशा वेळेस ते पशुधन हाकलून घेऊन जात असताना एखादा व्यक्ती गावात कोणतरी येतो ते आलेलं आक्रमण परतून लावायचा प्रयत्न करतो आणि ते परतून लावल्याच्या नंतरनं मग त्या ठिकाणी त्या लढाईमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि त्याच्या खाली त्या विरगळाच्या खालच्या बाजूला खाली असं एक गायीची अंकनं कोरलेली असतात. याचा अर्थ काय असतो की सदर विरगळ हे गाई गुराच्या संरक्षणात बनवलेलं आहे. म्हणजे हा वीर हा गाई गुरांच्या संरक्षणात मरण पावलेला आहे असं पण समजायचं असतं. ह्याला जोडून एक गदेगाळ नावाचा एक प्रकार आहे तो जरा एक्सप्लेन करून सांगा. गद्देगाळ म्हणजे काय असतं तर एक प्रकारची राजधानी असते. म्हणजे प्राचीन काळी काय केलं जायचं की एक राजा आहे त्याचा एक भूभाग ठरलेला असायचा तिथं राज्याची एक सीमा ठरलेली असायची. मग तो राजा काय करते आपल्या तिजोरीतून किंवा आपल्या राज्याच्या संपत्तीतून काही दान द्यायचं. मग ते मंदिराला असेल किंवा जमिनीला असेल किंवा एखाद्या व्यक्तीला देखील दान दिलं जायचं किंवा एखाद्या गावाला किंवा एखाद्या राज्याला देखील दान दिलं जायचं. म्हणजे जसं की आपण आज म्हणतो की पंतप्रधान निधीतून काही योजनेतून ही रक्कम आपल्याला आली तसं त्या काळामध्ये राजाच्या निधीतून हा रक्कम आली. तर अशा प्रकारची दानं ही त्या ठिकाणी गावाला किंवा त्या देवस्थानाला दिली जायची आणि त्यावरती अशा प्रकारची शिलालेख देखील कोरलेले असायचं. आणि ह्या दानाचा कुणी अवेअर करू नये किंवा त्याचा कुणी मिसयूज करू नये. आणि समजा हा मिसयूज कुणी केला तर त्याला एक शिवी दिली जायची. त्या ठिकाणी एक गाढव दाखवलं असतं
आणि त्याच्या खालच्या बाजूला एक बाई दाखवली असते आणि गाढवाचा आणि त्या बाईचा संकर दाखवलेला असतो, जेणेकरून असं कृत्य कोणी करू नये. आणि अशा ह्याच्यावर आपल्याकडे अनेक प्रकारच्या गावामध्ये शिव्या ऐकायला मिळतात. ही शिव्याची पद्धत ही साधारणतः आपल्याकडे अनेक जुन्या प्रकारची शिवी आहे, जी आपण आई आणि बहिणीवरची शिवी देतो. तर ही प्रथा त्याची कारणच ते आहेत की ती गदेगावून आलेली आहे. या प्रवासात, या अभ्यासात तुम्हाला अशा काही इंटरेस्टिंग विरगळ किंवा सतीशिळा सापडलेत का? आपल्याकडे मला एक 2 प्रसंग आठवतात. मी जेव्हा नाशिक जिल्ह्या दौऱ्यामध्ये होतो त्या ठिकाणी बागलांमध्ये आपण बघितलं, तिकडे एक आदिवासी चिरा नावाचा एक प्रकार असतो. अच्छा. म्हणजे तो एक प्रकार असतो की आदिवासी समाज हा निसर्गाची आराध्य देवता करणारा समाज आहे. निसर्गामध्ये आपण बघितलं तर तो जंगलाच्या जवळ राहणारा हा एक समाज आहे. तर निसर्गामध्ये आपण बघतो की जंगलामध्ये अनेक प्रकारची लाकडं उपलब्ध असतात किंवा झाडं असतात नाही का. तर त्यांच्याकडे वाघदेव नावाचा एक प्रकार असतो. बरोबर. तो वाघदेव काय करतो की जंगलामध्ये जे काही हिंस्र शापद असतील, म्हणजे समजा वाघ असेल, चित्ता असेल, बिबट्या असेल किंवा एखादा साप असेल किंवा एखादा विंचूकाटा असेल, तर त्या सगळ्यापासून हे वाघदेव माझं संरक्षण करतो. आणि नंतर मग त्याच्या स्मरणार्थ ते एक लाकडी शिळेवरती एक वाघाचं चित्र करतात. अच्छा. आणि त्याला आपल्याला आदिवासी विरगळ असे म्हणतात. त्याला आपले वाघदेव पण म्हणतात ते त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये. तर जसं ते लाकूड कुजेल तसं त्या वीराचा आत्मा मुक्त होतो, अशी त्यांच्याकडे संकल्पना आहे. तर हे संकल्पनेचा मी थोडा शोध घेतला, म्हणजे नक्की खरंच काय हा प्रसंग असतो का. तर त्यांच्याकडे आदिवासी चिरा नावाचा प्रकार असतो. म्हणजेच काय केलं जातं की संपूर्ण कुटुंबाची शिळा एकाच दगडावरती करायची. म्हणजे एक असं उंच शिळा असते, 5-5, 10-10 फुटापर्यंत ती उंच शिळा असते. त्या शिळेमध्ये काय केलं जातं की आजोबा आजी, पंजोबा पणजी, आई वडील, मुलगा मुलगी, नंतर आपली मुलं असतील, ह्या सगळ्यांची एकत्र शिळा कोरलेली असते. कोरल्याच्या नंतर काय होतं की त्या ठिकाणी जसं त्या कुटुंबात एक व्यक्ती मरण पावेल तसं त्या शिळेला रंग लावायचा. अच्छा. म्हणजे त्या कॉलमला, म्हणजे एका चौकोनात समजा आजोबा आहे, आजोबा गेले की आजोबाला रंग लावायचा, याच्यात आजी जिवंत आहे, असा एक प्रकार आहे. समजा कोण त्यातलं गेलं तर ते समजतं आपल्याला. आणि सगळ्यात शेवटी समजा गेले कोणतरी, शेवटचा माणूसही गेला, मग पुढे काय करायचं. मग जो शेवटचा माणूस मरण पावलेला असतो तर त्याचं जे त्यांच्याकडे काय असतं की जमिनीमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्यांच्याकडे आपल्याकडे कसं असतं की अंत्यविधी करण्याचे अनेक प्रकार असतात. बरं. जसं की आपण अनेक समाजामध्ये बघतो की समजा हिंदू समाजामध्ये आपण अग्नी देतो नाही का. तुम्ही उत्तर भारतात वरती गेला तर त्या ठिकाणी जे शव आहेत ते नदीमध्ये सोडून देतात, जेणेकरून जे नदीतले जे काही प्राणी असतील पक्षी त्यांना ते खाण्यासाठी सोडलेले असतात. किंवा तुम्ही समजा एखाद्या पारशी समाजात गेला तर त्याचं शव काय करतात की एखाद्या पेटीमध्ये किंवा त्या एखाद्या झाडाला लटकवतात, जेणेकरून गिधाडांनी किंवा त्या पक्ष्यांनी ते खावं. किंवा काही काही रानटी जमातीमध्ये असतात की जे त्या मांसभक्षण करतात त्या. किंवा तुम्ही एखाद्या मुसलमान समाजात गेला तर ते अंत्यविधी दफनविधी करतात नाही का, किंवा काही पेटीमध्ये शव करतात. तर आपल्याला असे अनेक अंत्यविधी प्रकार असतात. त्यांच्याकडे ते दफनविधीचा प्रकार असतो. तर दफनविधी केल्यानंतर जो शेवटचा व्यक्ती जो मरण पावलेला आहे तर त्याचं शव माहे पौर्णिमेच्या दिवशी ते उकरून काढतात. बापरे. उकरून काढल्याच्या नंतरनं मग त्या शवाची पुन्हा विधिवत पूजा करायची. अच्छा. आणि त्या कुटुंबातले पुढचे जे काही कुटुंब असेल त्यांची नवीन शिळा त्या ठिकाणी लावायची. अच्छा. पुढच्या पिढीची. आणि ही पद्धत आजही त्या ठिकाणी चाललेली असते. अशी माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत की 2015 साली मी स्वतः ते पाहिलेले आहे. आणि त्या ठिकाणी मी त्या लोकांची बाईट देखील घेतलेली होती की ही पद्धत तुमच्याकडे असते का. तर आमच्याकडे अशा प्रकारची पद्धत असते आणि त्या ठिकाणी तो चिरा त्यावरती लावला जातो. असे प्रकार तुम्हाला साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला महारदर किंवा बागलान किंवा सातमा रांगेतल्या अनेक गावामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ह्या गावांमध्ये जसे तुम्ही प्रकार बघितले विरगळ्यांचे, असे आहे की ह्या विरगळ्यांच्या काही गावांनी खूप चांगल्या पद्धतीचं संवर्धन केलं आहे आणि काही ठिकाणी खूप उपेक्षिल्या गेलेल्या आहेत. तर हे दोन्ही मला समजावून सांगा. सर्वप्रथम असं बघायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक विरगळ आपल्याला बघायला मिळतात आणि अतिशय उत्कृष्ट प्रकारचे विरगळ जे मी स्वतः पाहिलेले आहेत, जे मला आवडतात, ते सोलापूर जिल्ह्यातले आहेत. परंतु त्या ठिकाणी अशी काही जास्त मोठी संग्रहालय उभे करता आली नाहीत. तरी सुद्धा देखील वेळापूर या ठिकाणी त्यांनी थोडेसे संग्रहित केलेत काही विरगळ, पण ते असे मोकळे पडले आहेत सर्व विरगळ. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसबाबीड नावाचं जे एक गाव आहे त्या गावामध्ये तिथली एक स्थानिक संस्था होती. त्या संस्थेच्या माध्यमातून आणि राज्य पुरातत्व विभाग ह्या दोन्हीच्याच माध्यमातून त्या ठिकाणी शिवशक्ती प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे ती. त्या शिवशक्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे त्यांनी एक स्मारक उभं केलं. ते महाराष्ट्रातलं अतिशय पहिलं स्मारक आम्ही बनवलं. त्याच्या अगोदर आम्ही किकली नावाचं गाव होतं की जे विरगळाचं गाव म्हणून डिक्लेअर केलं की त्या गावामध्ये जवळजवळ 70-80 विरगळे गाव होत्या. त्या गावामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेल्या होत्या. त्या सगळ्या विरगळ आम्ही एकत्रित केल्या, त्याचं सॅग्रेगेशन केलं. त्याचे एकत्रित केल्याच्यानंतर त्याला विविध नावं दिली की हे विरगळ कोणत्या प्रकारामध्ये मोडतं आणि त्याची यथोचित फलक लावली, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पुढच्या पिढीला त्याची माहिती व्हावी की हा विरगळ म्हणजे काय आहे, हा विरगळ कोणत्या प्रकारात मिळतो किंवा हे विरगळ निर्मितीचं कारण कोणतं आहे, त्याच्यानंतर विरगळाचे कोणते कोणते भाग असतात, हे सगळी माहिती करून त्या ठिकाणी त्याचं एक यथोचित स्मारक बनवलेलं आहे की जे आजही महाराष्ट्रामध्ये उत्तम असं स्मारक आपण म्हणू शकतो. अशा कुठल्या आहेत की ह्या गावामध्ये किंवा ह्या भागात अशा फार खूप सुंदर विरगळे पण टाकून दिलं, जसं तुम्ही आधी सांगितलं सुरुवातीला, पण अजून आपल्या जवळपास आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पण असे अनेक गाव आहेत. अच्छा. की ज्या गावामध्ये सुंदर असे विरगळे येतात. ओके. की ज्या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत.
तर प्रत्येक गावामध्ये जर त्यांचे जर थोडं राज्यपुरवठा विभागाच्या नियमानुसार जर त्याचं संवर्धन केलं तर हा जो वारसा आहे तो आपल्याला पुढच्या पिढीसाठी आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो. किंवा सातारा जिल्ह्यामध्ये देखील काही सज्जनगड किल्ल्याच्या पायथ्याला एक गाव आहे परडी, त्या ठिकाणी चांगली विरगळ येतात. किंवा सातारा जिल्ह्यामध्येच अजून 1-2-3 गावं आहेत. राजाचे कुर्ले नावाचं गाव आहे, तिथे काही विरगळ पडलेल्या येतात की ज्या अतिशय सुंदर राजवटीच्या विरगळ येतात. आणि किंवा तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जर गेला तर त्या ठिकाणी कोराळे नावाचे गाव आहे की ज्या कोराळे गावामध्ये अतिशय 10-12 फुटापर्यंत सुंदर मोठे विरगळ येतात की ज्या उत्तर चालुक्य राजवटीतल्या तुम्हाला पाहायला मिळतील की ज्या अतिशय, पण त्याच्याकडे अतिशय दुर्दशा आहे. आणि त्याच्यावरती स्वर्गाचे प्रसंग किंवा ज्या स्वर्गाच्या अप्सरा येतात त्या अतिशय आखीवर कोरले आहेत की ज्या मला फार आवडतात. आणि त्याप्रमाणे ह्या अशा प्रकारचं अंकन किंवा त्यांच्या वेशभूषा, त्यांच्या केशभूषा याच्यावरून त्यांचं शारीरिक सौंदर्य किंवा त्यांचं जे काही मूळ बांधा असेल तो किती असेल, म्हणजे जी स्वर्गाची जी संकल्पना आपण जी म्हणतो ती काय असते ती त्या विरगळातून आपल्याला समजते. त्यामुळे ह्या विरगळ जरी सुंदर असल्या तरी त्या अस्ताव्यस्त पडलेल्या येतात. अशा अनेक गावं आहेत. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः जवळपास एक 3200 गावामध्ये मी ह्या विरगळचं डॉक्युमेंटेशन्स केलेलं आहे. आणि त्यामुळे मला अनेक गावामध्ये ह्या विरगळ कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही म्हटलं की डॉक्युमेंटेशन केलं, हे डॉक्युमेंटेशन विरगळीचं तुम्ही नक्की कसं करता? एखादी विरगळ समजा आपण बांधतो की तर डॉक्युमेंटेशन करणं काय गरजेचं असतं, तर त्याच्याशिवाय आपल्याला त्याचा माहिती कशी काढणार. बरं, समजा आपण एखाद्या ठिकाणी विरगळ बघितला तर त्याचं मी जवळपास माझ्या पुस्तकामध्ये 35 प्रकारे मी त्याचं डॉक्युमेंटेशन्स केले. म्हणजेच काय काय की सगळ्यात पहिल्यांदा गेल्यानंतर ते विरगळ कुठे आहे, म्हणजे हे त्या गावाचा मूळ पत्ता किंवा त्याचा GPS कॉर्डिनेट जर काढता आलं उत्तम, तर त्यानंतर ही विरगळाचा मालकी हक्क कोणाकडे आहे, त्याच्यानंतर ही विरगळ मालकी हक्क पण असतो ते कोणाच्या ताब्यामध्ये आहे का. समजा कधी कधी एखाद्या शेतामध्ये पण विरगळ असतं, मग ते म्हणतो हा माझा मालकी हक्क आहे, त्यामुळे सध्या कोणाच्या ताब्यात आहे तर त्यांनी लिहू शकतो आपण. त्या विरगळाची लांबी, रुंदी, उंची त्या ठिकाणी द्यायची, त्या विरगळाला किती कप्पे आहेत ते त्या ठिकाणी लिहायचं. त्या विरगळावरती कोणता प्रसंग तुम्हाला दिसतोय का. एक समजा एखादा नवीन व्यक्ती त्याला लगेच समजणार नाही की विरगळ, पण तो जे काही दिसतंय बाबा काही मला प्राणी दिसत आहेत, मग त्यांची संख्या किती, 4 प्राणी आहेत, काही लोक लढतायत, मग त्याच्या हातामध्ये काही ढाल दिसते का, तलवार दिसते का, किंवा खाली काही अंकन दिसतात का, हे सगळं अंकन त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट करायची. त्या विरगळाची परिस्थिती कशी आहे, चांगली आहे, वाईट आहे, कंडिशन बरी आहे किंवा पुअर आहे, खूपच खराब आहे, किंवा त्या विरगळाला काय तुटलाय का, किंवा त्याला काय क्रॅक गेलाय का, किंवा तडा गेलाय का, त्याला काय भेगा गेल्यात का, किंवा त्या विरगळाचं काय नुकसान झालंय का, किंवा त्या विरगळाचं काही पार्ट घाळे का किंवा तुटलाय का कुठे, किंवा त्या विरगळावरती काय एखादं आवरण चढले समजा किंवा त्यावरती एखाद्या व्यक्तीने कदर मारला आहे, ते सगळ्या व्यक्तीचं डॉक्युमेंटेशन करायचं. आणि व्यक्तीचं डॉक्युमेंटेशन केल्याच्या नंतर हे डॉक्युमेंटेशनचा एक रिपोर्ट असतो, तो रिपोर्ट तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये दिला आणि त्या विरगळाला एक नंबर द्यायचा. समजा आम्ही एक नंबरचे कोडिंग केले की समजा MH म्हणजे महाराष्ट्र, समजा KL म्हणजे कोल्हापूर असेल, समजा कसबा बीड त्या गावात असेल, समजा करवी तालुका असेल तर करवीचं KR, पुन्हा कसबा बीड असेल तर KS म्हणजे कसबा बीड, म्हणजे असं करून पुढे 1, 2, 3, 4 असं आपण दिलं त्याप्रमाणे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रभर ह्या विरगळाचं डॉक्युमेंटेशन करू शकता. अशा जवळजवळ मी जवळपास 35,000 विरगळाचं मी डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. जे अनेक गावामध्ये मी फिरून हे विरगळ मी पाहिलेले होते आणि ज्या गावामध्ये फिरलो त्या ठिकाणी मी जाऊन त्याचे रिपोर्ट्स भरून ते डॉक्युमेंटेशन्स केलेले, जेणेकरून आपल्याला समजेल की ह्या गावामध्ये किती विरगळ येतात. किंवा कधी कधी असं होतं की एक उदाहरणार्थ असं होतं की मी नारायणपूर नावाचे गाव बघितलं, त्या ठिकाणी एक सतीशाळा होती, ती मी डॉक्युमेंट केली होती, माझ्या पुस्तकात देखील मी टाकलेली आहे. कालांतराने तिथल्या स्थानिक लोकांनी ती विरगळ उचलली आणि एका नदीमध्ये टाकून दिली. आणि मी एकदा भोरला असंच माझ्या कामानिमित्त चाललेलो होतो, तिथे मला ते नदीच्या पात्रामध्ये मला विरगळ दिसली. अरे म्हणजे ही विरगळ तर मी नारायणपूरच्या मंदिरासमोर पाहिलेली होती, ही तर कशी काय आली. मग नंतर मी तिथल्या स्थानिक लोकांची चर्चा केल्यानंतर कळालं की त्यांनी त्या ठिकाणी संवर्धन करत असताना किंवा ते आपण जीर्णोद्धार करत असताना ते विरगळाचं त्यांना कळालं नाही त्याचं महत्त्व, त्यांनी ती विरगळ त्या ठिकाणी नदीमध्ये विसर्जित केली. मी असं देखील आपल्याला प्रसंग समजतात की डॉक्युमेंटेशन करण्याचा हा एक फायदा असतो की विरगळ इथे होती. जसं ब्रिटिशांनी अनेक विरगळाचं डॉक्युमेंटेशन केल्यामुळे किंवा आपण जे म्हणतो की गुंतर सोनतायमर की जो विरगळ क्षेत्राचा सर्वात मोठा आपल्याकडे हे होता अभ्यासक होता, त्यांनी आपल्याकडे जवळजवळ अनेक वर्षी अभ्यास केला आणि ह्या महाराष्ट्रातल्या अनेक विरगळाचं त्यांनी डॉक्युमेंटेशन केलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी जे केलेलं डॉक्युमेंटेशन आज जरी आपल्याला बघायला नसलं मिळालं, जसं मी म्हणलं की वेळापूरचं विरगळ आता मुंबई संग्रहात आहे, म्हणजे ते पूर्वी वेळापुरात होतं हे त्याच्याने समजलं आपण. त्यामुळे डॉक्युमेंटेशन केल्याचा हा फायदा असतो आपल्याला की विरगळ मुख्य कुठं होतं आणि सध्या कुठं आहे, हा त्याचा फायदा होतो. या अभ्यासामागे तुम्ही वेगवेगळ्या गावातनं फिरला असता, तर असं कोणतं गाव आहे की ज्याने तुम्हाला अभ्यास करताना थांबवलं आहे? हो, मी एकदा सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावरती होतो, तेव्हा त्या ठिकाणी मेडत नावाचं गाव होतं. तर मेडत गावाच्या गावामध्ये जवळपास एक ते 27 ते 28 विरगळ त्या ठिकाणी आहेत. आणि त्या ठिकाणी एक भैरवनाथचं मंदिर आहे, त्या भैरवनाथच्या मंदिराच्या समोर त्यांनी ते विरगळ लावलेले होते. मग मी नेहमीप्रमाणे त्या गावात गेलो, त्या ठिकाणी त्या मंदिराच्या शेजारीच काही लोक थांबलेले होते आणि थांबल्याच्यानंतर मी काही फोटो काढायला लागलो. तर मी त्यांना विचारलं, ते म्हणले का फोटो काढताय.
तर म्हणलं ह्याचा आम्ही अभ्यास करायला. म्हणजे नाही नाही अभ्यास नाही करायचा, हे आमचे देव आहेत, त्यांना हात नाही लावायचा म्हणे. अच्छा. हां. तर म्हणलं मी त्यांना विचारलं ही विरगळ आहेत आणि ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, ह्याच्यावरती लढाई झालेली आहे का, ह्याच्यावरती काय काय दिसते तुम्हाला, मग आपण त्याचा अभ्यास केला तर त्याचा माहिती तुम्हाला समजेल की हे नक्की काय. नाही म्हणे आमचे देव त्यांना हात नाही लावायचा, आम्ही त्याच्यावर तेल वर ओतत असतो, त्याची पूजा करत असतो किंवा कधी कधी दुधाचा चिक देखील त्यावर टाकत असतो. अच्छा. मग त्या गावकऱ्यांनी मी समजून सांगितलं ते ऐकत नव्हते. मग त्या गावकऱ्यामध्ये एक व्यक्ती होता की ते म्हणजे त्याला काय म्हणतात सांगा तुम्ही. तर मी त्यांना ते एक विरगाचा प्रसंग समजून सांगितला की ही एक लढाईचा विरगळ आहे, हे काही कुठले देव वगैरे नाही येत. तर ह्या ठिकाणी लढाई कशी झालेली आहे, कुणाची लढाई झालेली आहे, कशा संदर्भात लढाई झालेली आहे आणि तो व्यक्ती कसा लढतोय, जेव्हा त्याचं स्पष्टीकरण मी त्या लोकांना परिपूर्ण दिलं. आणि एक नाही अशा जवळपास 10 विरगांचं मी त्यांना दाखवलं की हा व्यक्ती गाई गुरांचं संरक्षण करताना गेला आहे, हा लढाई करताना गेला आहे, हा पायदळावरती गेलेला आहे, हा हत्तीदळाचा हा राजा आहे, हा राजा आहे, हे गाव तुमचं आहे, हे ते कुठेतरी राजा राज्य करत होता. आणि मग नंतर मला समजलं की त्या गावामध्ये एक शिलालेख आहे आणि तो त्या चालुक्यांच्या राजवटीत शिलालेख होता. मग ह्या राजाचं नाव मी त्यांना शिलालेखून सांगितलं की ह्या राजाचं इथं राजवटीचं राज्य होतं आणि ह्या राजाच्या राजवटीतल्या ह्या विरगळ येतात की ज्या तुमच्या पराक्रमाच्या ह्याच्यामध्ये तुमचेच पूर्वज लढलेले आहेत, हे जे काही लढते सैनिक हे तुमचेच पूर्वज आहेत म्हटलं, हे कुठे देव नाही येतं. आणि ह्यांना देवळामागे ठेवायचं कारण काय की त्यांनी समाजासाठी लढाई केली आणि या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणून हे देवळासमोर ठेवलेले आहेत. मग जेव्हा त्यांना महत्त्व पडल्याच्या नंतर मग त्या स्थानिक लोकांनी मला त्या ठिकाणी आणि त्यांनी मला सन्मान देखील त्या ठिकाणी लगेच इधर की दुनिया उधर. आणि त्यांना मी विनंती केली की हे वेगळं तुम्ही त्याच्यावरती कुठला कलर मारू नका किंवा त्या ठिकाणी तुम्ही त्याला कुठला रंग फासू नका किंवा त्याच्यावरती कुठलं तेल टाकू नका किंवा एखादा चीक टाकू नका, कारण हे जर तुम्ही जर केलं जर हा वारसा तुमचा लुप्त झाला तर तुमच्या पुढच्या पिढीला तो बघायला मिळणार नाही. तर त्या ठिकाणी त्यांनी छोटेखानी का होईना एक छोटं स्मारक त्या ठिकाणी बनवलेलं आहे त्या विरगळाचं. ह्या विरगळीचा अभ्यास करताना तुम्हालाच बरंचसं संवर्धन करावं लागतं. तर तुम्हाला काय वाटते पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा कितपत जाईल पुढे? सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे आपल्याला की आता आपण अनेक गावात विरगळ बघतो, तर हे लोकसंस्कृतीचे एक पाऊल आहेत ह्या. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या ह्या वारसास्थळ येतं, त्याची आपण जपणूक केलीच पाहिजे. आता पुढच्या पिढीने कसं घ्यायचं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ज्या ज्या गावामध्ये विरगळ आहेत त्या गावामधल्या जी काही तरुण पिढी आहे किंवा जी नवीन पिढी आहे, शक्यतो जी वयस्क पिढी आहे ती शक्यतो मान्य करत नाही किंवा त्यांच्यामध्ये ते बदल होणे अग्न नसतं, परंतु जी शिकणारी पिढी आहे त्या पिढीला पण आपण हा गेलो की बाबा हा जो विरगळ आहे, ही जी वस्तू आहे ही विरगळ आहे, ह्याला आपण विरगळ असं म्हणतो, ही लढाईचे प्रसंग झालेले आहेत ह्याच्यामध्ये आणि हे आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची वारसास्थळ येतं. ह्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे आणि ह्या प्रेरणेतून आपण आपल्या जीवनाची जी काही दिशा आहे ती ठरवली पाहिजे. जो पण आपण अशा गोष्टी करत नाहीत तो पण ही पुढच्या पिढीपर्यंत जाणार नाही आहे. त्यानंतर त्या ठिकाणी त्याची जी काही विरगळ येतं त्या विरगळाची येतोची तर माहिती त्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की भाई शनिदेव नाही आहेत, त्याची माहिती काय नक्की, हा विरगळच कसा आहे, हा चेडा नाही आहे किंवा हा शनिदेव नाही आहे किंवा एखादं गद हे काय काय ठिकाणी ते लोक त्याला एखादा वेगळा देव म्हणतात ना की हा देव आमचा. कधी कधी ते शंकराची पिंड असल्यामुळे तो म्हणतात की हा आमचा शंकरच आहे किंवा तो विष्णू आहे असं म्हणतात. तर त्याप्रमाणे पुढच्या पिढीला आपल्याला काय सांगायला पाहिजे की हे विरगळ आहे आणि ह्याची साचीबद्ध रचना असते, ह्याच्या पलीकडे त्याची रचना नसते. त्यामुळे हे कुठले देव नाही आहेत, तर ही आपल्या पूर्वजांची स्मारकं येतं. ही जो पण आपण लोकांना सांगत नाहीत तो पण ही पुढची पिढी त्याच्यावरती आदर्श घेणार नाही. असा कोणाला इतिहासकाराला किंवा अभ्यासकाला जर विरगळ ह्या विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांना कुठून सुरुवात करावी किंवा काय साधनं वापरायची? त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट की ते विरगळ आहे ते समजून घेतलं पाहिजे. विरगळाचे प्रकार कसे असतात ते समजून घेतले पाहिजे, विरगळाचे भाग कोणते कोणते असतात. समजा जर एखाद्या व्यक्तीला विरगळाचे भाग समजले तर तो त्याच्यावरती अजून अभ्यास करू शकतो. समजा असं कधी कधी असं होतं की त्या विरगळामध्ये की 2-2 लढाई दाखवल्या असतात, मग तो माणसं 2दा का लढतोय. बरोबर. तर पहिली लढाई त्यांनी केली असती, समजा त्यांनी पायदळावर लढाई केली आणि तो त्यात जिंकला, पुन्हा त्याच्यावर पुन्हा आक्रमण केलं आणि दुसऱ्या लढाईमध्ये तो व्यक्ती मरण पावला. अच्छा. तर असं होतं कधी कधी की तो व्यक्ती त्यात मरण पावतो. मग समजायचं की वीराने 2 लढाई केल्या आणि दुसऱ्या लढाईमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तर हे त्याच्यावरती सांकेतिक खुणा असतात. किंवा त्या ठिकाणी एखाद्या शिवाच्या ठिकाणी एखादा विष्णू कोरलेला असतो, आपण म्हणतो अरे प्रत्येक ठिकाणी शिव कोरलेला असतो, तो विष्णू काय, तो जो व्यक्ती जो मरण पावला तो वैष्णवपंथी होता, म्हणजे तो विष्णूचा उपासक होता. कधी कधी असं असतं की शक्तीचा उपासक असतात. कधी कधी कोल्हापूरच्या परिसरात गेला तुम्ही त्या ठिकाणी विरगळावरती शिवाच्या बरोबर त्या ठिकाणी महालक्ष्मी कोरलेली असते. म्हणजे याचा अर्थ काय, तो शैव नाही का, तो शक्तीचा उपासक आहे. जो वीर मरण पावलेला आहे शक्तीचा आहे. काही काही ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी बघितलं आपण गणपती कोरलेले असतात, म्हणजे तो गणपती संप्रदायाचा आहे की तो गणपतीला मानतो. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक प्रकार तुम्हाला बघायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करत असताना ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. कधी कधी त्यावरती काही चिन्ह कोरलेले असतात, एखादा ध्वज कोरलेला असतो किंवा एखादं प्राणी कोरलेला असतो, शरभ आहे तो संरक्षण करतो कलशाचं, किंवा एखादा हंस कोरलेला असतो तो कलशाचं वाहन करत असतो, किंवा एखादा उडता गंधर्व असतो,
किंवा एखादं कीर्तिमुख असतं की जे पापमुक्तीचे संकेत असतात. अच्छा. तर हे सगळं संकेत खुणा असतात त्या की ज्या तुम्हाला अभ्यास निघाला असेल. किंवा एखादी सतीछेड असेल तर त्याच्यावरती एखादं कमंडलू कोरलेलं असतं. कमंडलू म्हणजे काय, तर त्यागाचं प्रतीक. किंवा एखादा साधू बघा आपल्या जीवनाचा त्याग करतो तर त्यागाचं प्रतीक म्हणून. किंवा एखादी सती गेली तर सतीच्या हातावरती देखील त्या ठिकाणी खालच्या भागामध्ये कसं कमंडलू कोरलेला असतो. म्हणजे काय, की त्या स्त्रीने आपल्या जीवनाचा त्याग केला. तर ह्या सगळ्या सांकेतिक चिन्हातून आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि मग जे काही नवीन लोक शिकत आहेत त्यांनी सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे. काही पुस्तकाचे रिसोर्सेस असतात, त्या पुस्तकाच्या माध्यमातून किंवा जे काही विविध प्राचीन धर्मग्रंथामध्ये ह्या काही विरगाच्या काही संकल्पना मांडलेल्या येतात किंवा सतीसळीच्या संकल्पना मांडलेल्या येतात, ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेल्या येतात, तुकाराम गाथेमध्ये मांडलेल्या येतात. त्या सगळ्या संकल्पना तुम्ही समजून घेतल्या की तुम्हाला साधिकच त्या विरग आणि सतीसळाचा अभ्यास करता येईल. विरगळ त्याच्यावरती चित्र कोरलेले असतात, कळतं की साधारण एक तो वीर कसा हे झाला आहे, त्याला कशी गती मिळाली. तर मग सतीशिळा कशा ओळखायचे की हे कोणत्या कारणामुळे त्यांचा पती मृत्युमुखी पडला, असं काय असतं का त्याच्यामध्ये? सतीशिळेमध्ये असा प्रकार असतो की एखाद्या सतीशिळेचा कॉमन म्हणजे एक हात असतो. बरोबर. हां, मग त्याच्या खालच्या बाजूला ती सतीचा प्रसंग दाखवला असतो. मग एक स्त्री घोड्यावरून चालली असते ती सती असते, त्याच्या बाजूला तो पती येतो एखाद्या चौकणीमध्ये दाखवला असतो, तो असा नमस्कारमध्ये दाखवला असतो. म्हणजे तो पती मरण पावलेला आहे आणि ती स्त्री त्याची सती जायला निघालेली, मग तिची मिरवणूक दाखवली असते. वरच्या कप्प्यामध्ये काय असतं की दोन्ही पती पत्नी एकच दाखवले असतात. मग ते म्हणजे याचा काय झालं की सती पती बरोबर पत्नी देखील सती गेलेली आहे, म्हणजे गेली म्हणजे विरात 13 स्वर्ग प्राप्त झाले आहेत. आणि वाच्याला सूर्यचंद्र देखील कोरले असतात. पण काही काही सतीशिळावरती काय असतं की तुम्हाला 2 हात कोरले असतात, म्हणजे त्याला द्विपत्नी होत्या. अच्छा. 3 पत्नी होत्या तर 3 हात कोरले असतात. 4 पत्नी असले 4 पत्नी. कधी कधी असतं की लढाईचा प्रसंग आणि सतीचा प्रसंग एका दगडावर कोरलेला असतो, त्याला आपल्याला सती विरगळ म्हणतात. म्हणजे सती आणि वीर हे दोन्ही एकत्र कोरले असतात. तुम्ही जर खाली कोकणामध्ये उंबडी नावाचं गाव बघितलं तर त्याकडे 4 ते 5 विरगळावरती दोन्ही प्रसंग कोरले असतात. म्हणजे काय की वीराने लढाई केली, पशुधनाचं संरक्षण करताना लढाई केली, त्यात तो मरण पावला. लढाई करत असताना मरण पावले आणि त्याला स्वर्गात अप्सरा आल्या, पण त्याच्याच बाजूला एक हात पण कोरलेला असतो. म्हणजे काय की स्वर्गात जात असताना पत्नी बरोबर पती देखील स्वर्गात गेलेला आहे. अच्छा. आणि मग स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर मग दोघांनी स्वर्गामध्ये एकत्र स्थान दाखवले असतं. म्हणजे शंकराच्या पिंडीसमोर पती पुढे बसले असतो, त्याच्या पाठीमागं पत्नी दाखवली असते. आणि स्वर्गाचा प्रतिनिधी जो असतो तो पुढे त्या पुरोहित म्हणतो त्याला, तो त्या शिवलिंगाच्या समोर थांबला असतो. कधी कधी त्यांचे अटेंडंट देखील मागे असतात. अच्छा. जेणेकरून त्याला काही सहाय्य पाहिजे असेल तर असे प्रसंग असतात तुम्हाला, जेणेकरून सती विरगळ एकत्र देखील कोरलेलं असतं. अशा ह्या विरगळी आपण मध्ययुगीन काळ किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असा काय प्रकार आपल्या त्या काळातला बघायला मिळतो का? साधारणतः आपण जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ही प्रथा आपल्याला चालू झालेली दिसते. त्याचं कारण काही शिलालेखही पुरावे. कसं असतं की एखादी घटना कधीपासून चालू झाली त्याची नोंद कशी मिळते आपल्याला, तर त्या ठिकाणी काही भौतिक साधन देखील साधनं असतात, त्या साधनानुसार आपल्याला त्याची नोंद घ्यावी लागते. मग अशा प्रकारे एक सांक्षी नावाचं कोल्हापूरात गाव आहे, त्या ठिकाणी एका सतीशिळेचा प्रसंग एका ब्राह्मणी लिपीत कोरला आहे. काही हलदेवी नावाची राणी आहे, ती सती गेलेली आहे. तर त्या ठिकाणी त्याच्यामुळे आपल्याला कळलं की इसवी सनाच्या 5व्या शतकापासून ही प्रथा चालू झालेली आहे. पुढे प्राचीन काळामध्ये चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, यादव, कदंब नाही का, ह्या प्रत्येक राजवटीमध्ये वेगळं बनलेले आहेत. साधारणतः ही राजवट 14व्या शतकापर्यंत आपल्याला दिसते. तर 14व्या शतकापर्यंतच ही प्रथा आपल्याला चालू झालेली असावी असं माझं मत आहे. आणि त्यानंतर सतीशाळी प्रथा पुढे चालू झालेली दिसते, पण विरगळ बनवायची पद्धत 14व्या शतकापर्यंत दिसते. पुढे बहामनी सत्तेमध्ये काय झालेलं आहे की प्रचंड धामधूम आहे. ही जी काही इस्लामी आक्रमण होती ही आक्रमण आपल्या महाराष्ट्रात तोडून पडलेली होती आणि सगळं जे काही जनता आहे ती हवाल दिलं आहे. सर्व जनतेने काय केलं की डोंगराचा किंवा किल्ल्यांचा आसरा घेतलेला दिसतो, किंवा एखाद्या डोंगरावरती भिंत बांधायची, त्या भिंतीच्या पाठीकडून राहायचं संरक्षणदृष्ट्या. तर मग अशा वेळेस एखादी विरगळ बनवायचं म्हटलं तर त्यासाठी पैसा लागतो, मग कारागीर लागणार, मग धामधूम असताना पैसा कुठून आणणार तुम्ही? समजा एखादा व्यक्ती मरण पावलाय, त्याचं स्मारक तुम्हाला बनवायचं आहे, कारण ती परंपरा आहे आपली, ती सोडून जमणार आहे का नाही. मग अशा वेळेस जे काही साधन मिळेल, मग त्या ठिकाणी चौकोनी दगड मिळतील किंवा एखादी शिळा मिळेल, त्या शिळेमध्ये त्याचं स्मारक बनवलं गेलं. आणि नंतर मग अशा प्रकारच्या स्मारकाला आपल्याला स्मृतिशिळा मानलं जायचं. मग विरगळाचं स्वरूप थोडंसं बदली होऊन पुढे ते स्मृतिशिळेमध्ये गेलं. मग तुम्ही जर आज बघितलं किल्ल्याच्या परिसरात बघितलं तर तुम्हाला अशा चौकोनी शिळा दिसतील बघा, अनेक किल्ले तुम्हाला दिसतात किंवा अशा नाथपंथीसारख्या चौकोनी असे दिसतात नाही का, त्याला आपण नाथपंथीचं म्हणतो. तर अशा स्मारकशिळा तुम्हाला दिसतील. पुढे शहाजीराजांच्या काळाच्या नंतर शिवाजी काळामध्ये जर बघितलं आपण तर या स्मारकशिळेचं रूपांतर थोडंसं बदली होऊन त्या ठिकाणी समाधी आपल्याकडे तयार झालेल्या आहेत. म्हणजे काय की समाधी म्हणजे सुद्धा एक प्रकारचं विरगळच, फक्त ते काय आहे की त्याच्यामध्ये अस्थिचं काही कलश त्या ठिकाणी ठेवला जात होता. त्यामुळे तुम्हाला समाध्या मॅक्झिमम सुरू ह्याच्यामध्ये दिसतात. त्यानंतर काही तुळशी वृंदावन दिसेल तुम्हाला की जी एखादी पत्नी गेली सती तर त्याच्या स्मरणात त्या ठिकाणी आपल्याकडे तुळशी वृंदावन उभी केली जात होती.
आणि मग त्या ठिकाणी तिचा जसं की आपण म्हणलं की या ठिकाणी जर आपण इथे अष्टविनायक मंदिर आहे, त्या ठिकाणी जी रमाबाई सती गेली नाही का, तर त्या ठिकाणी थेऊरच्या ठिकाणी त्या ठिकाणी रमाबाई सती गेली, त्या ठिकाणी त्याचं तुळशीवंदन त्यांनी लावलेलं आहे. म्हणजे त्याचं स्मारक रूपांतर पुढे तुळशीवंदन झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो भाग गेला आपण तर साधारण ब्रिटिश काळामध्ये त्याचं पुन्हा रूपांतर झालं, कारण की ब्रिटिश काळामध्ये कॉमन ठिकाणी अशा प्रकारच्या सतीशाळा उभ्या करता येत नव्हत्या, समाध्या उभ्या करता येत नव्हत्या. मग त्या ठिकाणी प्रत्येकानं आपल्या पूर्वजांच्या ज्या शिळा असलेल्या त्या सर्व शिळा त्या त्यांनी काय केल्या की आपल्या शेताच्या बांधावरती लावायच्या, त्याला आपल्याला थडं म्हणतात. आणि मग त्याचं स्वरूप बदली होऊन पुढे थडं झालं आणि नंतर मग आताच्या काळामध्ये त्याची स्मारकं बांधतात. म्हणजे थडी आताची बांधायची बंद झाली आणि मग ते पुढे म्हणजे ही परंपरा आधी आपल्याकडे चालू आहे. म्हणजे शूरवीरांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राने अनेक लढाई केलेल्या येतात, जिंकलेल्या देखील येतात. आणि शूरवीरांच्या केलेल्या महाराष्ट्राने आपल्याकडे जर बघितलं तर अनेक लढाईमध्ये हे शूर धाराती पडली. आणि ही जी धाराती पडण्याची जी परंपरा आहे किंवा लढाईची जी परंपरा आहे ही आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत चालू झालेली दिसते आपल्याला. खूप माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण आपलं ह्या पॉडकास्टमध्ये संभाषण चाललेलं आहे. त्याच्यात एक पुढचा पार्ट आहे सेगमेंट. तर त्या एक सेगमेंटमध्ये असं आहे की जर तरच्या गोष्टी, जर आणि तर त्यातला पहिला प्रश्न असा आहे की जर तुम्हाला विशिष्ट एखाद्या काळात जायला मिळालं तर तुम्ही कोणत्या काळात जाल? कारण की काळाचा विचार केला तर आपल्याकडे जे विरगळ आहेत ना हे मला आवडतात, ते चालुक्य राजवटीतले. अच्छा. आणि चालुक्य राजवट ही अतिशय मला आवडणारी राजवट आहे. होयसाळांची शैली, होयसाळ शैली, चालुक्यांची शैली ही अतिशय आहे. कारण की ह्या काळामध्ये शिल्पकला ही परमोच्च बिंदूला गेलेली होती. बरोबर. आणि त्या काळामध्ये अनेक लढाई कमी येतात आणि जेव्हा लढाई नसतात त्यावेळेस लोकांना काही काम नसतं. अशा वेळेस त्या ठिकाणी कलेचा विस्तार व्हावा म्हणून राजाश्रय दिला जायचा लोकांना. आणि त्या ठिकाणी त्या काळामध्ये अनेक सुंदर कसबी शिल्पकारांनी मंदिरं, शिल्पकला जी बनवली त्याच्यामध्ये विरगळ हा देखील एक पाठ त्यांनी बनवलेला होता. त्यामुळं चालुक्य राजवट ही माझी अतिशय आवडीची राजवट आहे. त्याच्यामध्ये बदामी चालुक्य, कल्याणी चालुक्य असतील किंवा उत्तर चालुक्य हे अतिशय म्हणजे अभ्यासाचे विषय आहेत महत्त्वाचे. कारण ह्या काळामध्ये जी मंदिरं बनलीत ती अतिशय आखीवरेखीव आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये जायला मला फार आवडेल. आणि त्या काळामधला जो राजा होता त्याच्यामध्ये राजा विक्रमादित्य ह्याची कारकीर्द फार सुंदर आहे आणि ती मला नेहमीच भावते. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे राजा विक्रमादित्यला मला जर उद्या भेटायचं म्हटलं म्हणजे त्या काळात गेल्यानंतर मला कोणाला भेटायला आवडेल तर ते राजा विक्रमादित्यला भेटायला आवडेल. जर तुम्हाला महाराष्ट्राचा एखादा मंत्रिपद मिळालं तर तुम्हाला कुठल्या मंत्रिपदावरती राहायला आवडेल? जर अशी संधी मला आली तर मला जे महाराष्ट्र शासनाचा जे पुरातत्व विभाग आहे त्या पुरातत्व विभागामध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून काम करायला मला आवडेल. ज्याच्यामध्ये जतन आणि संवर्धन म्हणजे आपण हा जो विभाग असतो ह्या विभागामध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल. कारण का की आज आपल्या महाराष्ट्रात अनेक किल्ले बघतो आपण, मंदिरं बघतो किंवा अनेक ठिकाणची काही वारसास्थळं बघतो आपण की जी आज मोडकळीस आलेली आहेत, की जी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची वारसास्थळं आहेत. तिचं जतन नाही केली तर आपण महाराष्ट्राला पुढे काय आपल्या पुढच्या पिढीला काय इतिहास सांगणार. बरोबर. त्याच्यामुळे हे जतन संवर्धन केली पाहिजे. ॲज इट इज आहे त्या कंडिशनमध्ये ती सांभाळली तरी हा खूप मोठा वारसा आहे. कारण की मी अनेक ठिकाणी अशी वारसास्थळं बघितली की ज्या ठिकाणी कोणी गेलेली नाही आजपर्यंत, की ज्यांनी नोटेड देखील नाही येतं. त्यामुळं अशा वारसास्थळांचा जो अभ्यास आहे तो समाजासमोर जास्तीत जास्त आला पाहिजे. त्यामध्ये विरगळ असतील, शिलालेख असतील, मंदिर असतील, लेणे असतील, शिल्प असतील, अनेक ठिकाणी येतं. तर ती वारसास्थळं जो पण समोर आपल्या महाराष्ट्राच्या पुढच्या व्यक्तीसमोर येत नाहीत तो पण त्या वारसास्थळाला खरा न्याय मिळणार आहे. त्यामुळे मला त्या ठिकाणी पुरातत्व विभागामध्ये काम करायला जास्तीत जास्त आवडेल. ह्या विरगळ आणि सतीशाळाचा अभ्यास करायला तुम्हाला आवडेल असं म्हटलं. जर हा अभ्यास तुम्ही केला नसता तर मग कुठल्या विषयाचा अभ्यास केला असता? कारण की माझा मूळ विषय हा किल्ला होता. पहिल्या किल्ल्या फिरत असताना माझे गुरु दुर्गमावशी पवन मांडे यांचा मला संवाद हा 2016 साली लाभला. तत्पूर्वी मी 2002 पासून किल्ले बघत होतो. पण ते किल्ले बघत असताना मी कधी त्या किल्ल्याकडे असा अभ्यास पण कधी पाहत नव्हतो. परंतु फक्त जायचं किल्ल्यावरती पाहायचा किंवा 2-4 फोटो काढायचे खाली यायचं किंवा त्या किल्ल्याचा इतिहास समजून घेता येत नव्हता. परंतु 2014 साली माझे गुरु मला दुर्गमावशी पवन मांडे भेटले आणि त्यांनी माझा किल्ल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदली केला. दृष्टिकोन बदली केल्याच्या नंतर मी त्या किल्ल्याकडे एक चांगल्या संवेदनशील भावनेतून बघायला लागलो आणि ह्या किल्ल्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनात मी अनेक किल्ल्यांचा अभ्यास देखील केलेला आहे. आणि नंतर मग मी या किल्ल्याचा अभ्यास करत असताना त्या किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या वास्तू किंवा त्या किल्ल्यावरती सापडणारे अवशेष आहेत त्याच्यावर देखील मी अभ्यास करण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केलेला आहे. कारण का त्या वास्तू हा त्या किल्ल्याचा खरा इतिहास असतो. बरोबर. किंवा त्या किल्ल्यावरती कोणत्या कधी लढाई झाल्या त्या ज्या काही पाऊलखुणा दिसतात का पुढे किंवा एखादं प्रवेशद्वार असेल तर त्या प्रवेशद्वाराला काय खुणा येतात त्याच्यावर समजतं आपल्याला की हे कुठल्या राजवटीचा किल्ला आहे, कुणी बांधला असेल किंवा त्या किल्ल्याचं बांधकाम स्थापत्यशास्त्र ह्याचा मी अभ्यास केला असता. तर ह्याच नोटवरती आपण ह्या पॉडकास्टच्या एंडकडे येऊया. तर ही जी सगळी गप्पा मारलेली आहे त्याचे प्रस्तुत आहेत उनाट भटकंती म्हणून. तर त्यांच्या खूप डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स होत असतात.
तर त्यांच्या ग्रुपमध्ये जर जॉईंट व्हायचं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, आज ह्या पॉडकास्टचं जे लोकेशन पार्टनर आहे ट्रॅव्हलर्स म्हणून, तर त्यांचे विशेष धन्यवाद. सर, तुम्ही ह्या पॉडकास्ट आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमच्याकडून एक छोटीशी गिफ्ट आहे, अगदी छोटंसंच आहे, ते तुम्ही स्वीकारा. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण जी सगळी चर्चा केलेली आहे, तर त्या चर्चेनिमित्त तुम्हाला असं काय वाटलं, वेगळं वाटलं किंवा काय मजा आली का करायला? सर्वप्रथम हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. तर अशा प्रकारचं पॉडकास्ट मी ऐकलेले आहेत, पण स्वतः कधीचा अनुभव घेते नाही. पण आज पहिल्यांदा ह्या स्टुडिओमध्ये बसल्यानंतर मला एक वेगळा फील आला की एक चांगलं काम या ठिकाणी होत आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात किंवा अनेक विषय जे अपरिचित असे विषय आहेत, हे अपरिचित असे विषयाचे जे अनेक पैलू आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज मिळतात. कारण की आज सोशल मीडिया इतका प्रभावी आहे की ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करू शकतो की ज्याचा इम्पॅक्ट सर्वसामान्य जनतेच्या याच्यावरती होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारचे पॉडकास्टमध्ये मला आज सहभागी होता आलं आणि एक वेगळा अनुभव आला. तुमच्याशी चांगल्या मनमोकळेपणाने गप्पा मारता आल्या. आणि या ठिकाणी उन्हाळ भटकंती या पॉडकास्टच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी मला तुम्ही आमंत्रित केलं आणि बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.